परत आपल्याला गणपतीच्या मूर्त्या गिफ्ट भेटतात बघ भरपूर. हम्म. ते आपण घराच्या कुठल्या कुठल्या डायरेक्शन मध्ये कुठे कुठे असतं आपल्यालाच माहित नाही. तशा नसाव्या. आपण जर बघितलं तर आता गणपती बाप्पांचे अर्धे फेस असतात, फक्त मुकुट असतं, फक्त चेहरा असतो, बाकी बॉडी नसते. किंवा आणि हे नाही म्हणू शकत पण ते शो पीस सारखं बनवलेलं असतं गणपती बाप्पांचं, ते नसावं. आग्नेयाला काळा कलर नसावा. अचानक ऍक्सिडेंट्स होतात, मग ते रोडवरचे बाईक ऍक्सिडेंट कार ऍक्सिडेंटच नाही म्हणत, घरात पण कधीतरी काहीतरी पडतं, कधी सिलिंग पडलं, कधी काय पडलं कोणावरती, तर आग्नेयाला तुमच्या काळा कलर असेल तर प्रॉब्लेम देऊ शकतो. देवघर हे हॉलमध्ये असावं आणि देवघर बेडरूम आणि किचनमध्ये कधीच नसावं. ईशान्यमध्ये जर टॉयलेट असेल आणि किचन असेल तर त्याच्या रेमेडीज ॲक्च्युअल नाही आहेत, बनवल्या गेलेल्या आहेत मार्केटमध्ये, त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण ॲक्च्युअली नाही आहेत त्याच्या. टीम करतं काय, आकाश तो करतं काय, तुझ्या इच्छा पूर्ण करतात. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, धोनी हे जेव्हा जेव्हा सेंचुरी मारतात हे पहिले वर बघतात. कुठलंही तुझं मोठं काम केल्यावर बघ आपण असं करतो, आठवतं तुला? ह्याला आकाश तत्व म्हणतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत गौरव सावंत सर, जे आज आपल्याला वास्तूबद्दल माहिती देणार आहेत, जसं की एक परफेक्ट वास्तू घर कसं असलं पाहिजे. सो ह्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतरच अजून काही रेमेडीज आपल्याला काही करता येईल का, सो हे पण आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्ते एबी इंटरव्ह्यूज मराठी या युट्यूब चॅनलवर. नमस्कार. पहिले म्हणजे धन्यवाद मला इथे बोलवण्यासाठी. आणि मी वास्तुतज्ञ गौरव सावंत, आणि वास्तू ही सगळीकडे अप्लाय होते. जसं की घर झालं आपलं, मग ते किती छोटं घर असू दे, 1 BHK असू दे, 2 BHK किंवा बंगलो असू दे, रिसॉर्ट झालं आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टी झाल्या, जसं काही बिल्डिंग्स बांधतोय आपण, तर सगळीकडे वास्तू अप्लाय होतं. तर वास्तू हे असं सायन्स आहे, असं शास्त्र आहे ज्याला तुम्ही म्हणू शकता द सायन्स ऑफ आर्किटेक्चर. की वास्तू म्हणजे काय नेमकं? वास्तू म्हणजे काय? वास्तू म्हणजे मी तुम्हाला सांगतो, वास्तू म्हणजे नक्की असं आहे की वास्तू, वास आणि तू या शब्दाचं ऍडिशन आहे. ते वास म्हणजे काय, जिथे आपण राहतो, वास करतो. ओके. तू म्हणजे योग्य जागा, म्हणजे राहण्यासाठी योग्य जागा, जिथे वास करण्यासाठी जिथे आपण वास करतो त्याला म्हणतात वास्तू. राहण्याची योग्य जागा म्हणजे वास्तू. ओके. आणि ते शास्त्रच म्हणजे सायन्स. सायन्स म्हणजे काय, वास्तुशास्त्रामध्ये काय काय आलं तर मग तुमच्या तेव्हा मग डायरेक्शन्स येतात. त्यात 16 डायरेक्शन्स आले, 32 एंट्रीज आल्या. त्यानुसार असं आहे की वास्तुशास्त्र हे याच्यामुळे पडलं की वास्तू राहण्याची योग्य जागा. हिस्ट्री काय, वास्तूची हिस्ट्री काय, वास्तूची कधीपासून सुरू झालं किंवा वास्तू कधीपासून अप्लाय करणं सुरू झालं? वास्तू हे ओरिजिन झालं त्रेतायुग पासून. जशा आज आपलं कलियुग चालू आहे, 4 युग आले, त्रेतायुग पासून वास्तूचं ओरिजिन झालं. तर कसं झालं, तर त्रेतायुगमध्ये देवांचे आणि असुर, असुर म्हणजे राक्षस, तर देवा आणि राक्षसांचं वॉर चालू होतं, युद्ध चालू होतं म्हणू शकतो. तर युद्ध चालू असताना भरपूर दिवस युद्ध चाललं, तर देवांचे देव महादेव शंकर यांना घामाचा थेंब पडला पृथ्वीवरती, आणि त्या थेंबापासून निर्माण झाला एक महाभूत, त्याचं नाव आहे वास्तू. अच्छा. मग जसं ते भूत प्रकट झालं, जन्म झाला याचा महाभूताचा, तर ते हळूहळू मोठं होऊ लागलं. त्याची भूक भरे ना, तर तिन्ही लोकांमध्ये सगळं काय खाऊ लागलं. तेव्हा देवांना वाटलं की राक्षसांचं काहीतरी आहे, राक्षसांना वाटलं की देवांचं काहीतरी आहे. ते सगळे धावत गेले क्रिएटरकडे. या सगळ्या गोष्टीचा क्रिएटर एकच म्हणजे ब्रह्मदेव. तर ब्रह्मदेवांकडे गेले आणि विचारलं, हे जे महाभूत आहे जे आता जन्माला आलंय ते कोणी आहे, तुझ्याशिवाय कोण नाही बनवणार. तर तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की हे माझं नाही, हे शिवपुत्र आहे. अच्छा. मग यांचं करायचं काय? मग तेव्हा त्यांनी सांगितलं सगळ्या देवतांना की तुमच्या पूर्ण ताकदीने ह्याला जमिनीमध्ये उलटा करून गाडा. आणि तेव्हा त्यांनी गाडलं गेलं. तेव्हा महाभूतांनी, म्हणजे जे महाभूत मी बोलतोय, जे वास्तू पुरुष, वास्तू जे ज्याला आपण म्हणतो, त्यांनी ब्रह्मदेवांना विचारलं, मी काय असं पाप केलेलं की तुम्ही माझ्याबरोबर असं केलं? मग तेव्हा त्यांना वरदान दिलं गेलं की तू अमर राहशील, आणि ह्या पृथ्वीवरती जेवढे प्लॉट, जेवढे लँड, जेवढं तू बघतोय, जे आपण आज बसलोय, सगळीकडे वास्तुपुरुष तू राहशील. जो कोणी तो प्लॉट बांधेल, त्या लँडवरती तू बंगलो बांध, रिसॉर्ट बांध, हॉटेल बांध, जो कोणी तुझी पूजा नाही करणार किंवा जो कोणी तुझ्या डायरेक्शन वाईज नाही बनणार, त्याला काही ना काही तू त्रास होईलच.
ओके. असं त्याला वरदान होतं. आणि ही तशी कथा आहे वास्तुपुरुषाची. सो वास्तू म्हणलं की दिशा आल्या. बरोबर. सो मी खूप जागी बघितलं की वास्तूमध्ये जनरली जेव्हा आपण अभ्यास आपण करतो सो त्याच्यामध्ये 16 दिशा सांगितलेल्या आहेत. बरोबर. पण खरं तर 8च दिशा किंवा आपण 4च दिशा बघतो. बरोबर. सो हे काय आहे नेमकं 16 दिशा कोणत्या आहेत आणि त्याच्याबद्दल काय सांगा? त्याच्याबद्दल मी सांगतो. टोटल 16 दिशा आहेत. आपल्याला एकदम बेसिक माहिती आहे त्या 4 दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम आणि उत्तर, दक्षिण. त्याच्या व्यतिरिक्त जे अजून आहे ते ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. आणि त्याच्या अजून आहेत ते त्या मधल्या, जसं उत्तर आणि ईशान्यच्या मधली दिशा, ईशान्य आणि पूर्वेच्या मधली दिशा. ह्या ज्या मधल्या दिशा आहेत त्या टोटल मिळून 16 झाल्या. अच्छा. तर तसं मी आता तुला उत्तरेपासून पूर्ण वायव्यपर्यंत सगळ्या 16 दिशांच्या तुला मी डायरेक्शनचं इम्पॉर्टन्सही सांगतो आणि त्यांचं महत्त्व काय आहे आणि त्यांचे तत्व काय आहे. तर पहिली दिशा आहे ती उत्तर दिशा. उत्तर दिशा काय करते तर उत्तर दिशा तुमच्या आयुष्यामध्ये करिअर, ऑपॉर्च्युनिटीज, मनी आणते. म्हणजेच काय तर उत्तर दिशा तुमच्याकडे, उत्तर दिशा ही प्रबळ असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, उत्तर दिशेमध्ये तुम्ही काय जड ठेवलं नसेल, ठीक आहे, तर ती जलाची दिशा आहे, जलतत्वाची दिशा आहे. त्याच्यामुळे ती काय करते, जलतत्वाचं काम काय आहे, जलाचं काम काय, वॉटर इज ऑलवेज फ्लोईंग, पाणी हे नेहमी वाहत राहतं. तर कॅश फ्लो, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज, आयडियाज ह्या सगळ्या उत्तरेकडनं येतात. त्याच्या आपण पुढे जाऊ तर पहिले आपण ईशान्य दिशा घेऊ. ईशान्य दिशेचं काम काय, ईशान्य दिशा काय करते तर ईशान्य दिशा तुमच्या फॉर्च्यून, फ्युचर आणि फोकस. म्हणजेच काय, आज तुम्ही जे आहात, आज तुम्ही जे बघतायत व्हिडिओज माझे किंवा आज जे माझं इंटरव्ह्यू घेत आहेत एबी इंटरव्ह्यूचे अभिषेक लांडे, ह्यांनी जर त्यांच्या घराची नॉर्थ ईस्ट चेक केली तर त्यांचा असंच काहीतरी अभ्यास असणार जो त्यांना पॉडकास्टमध्ये घेऊन आलाय. तर तुम्हीही तुमच्या मोबाईलमधला वॉलपेपर, तुमचा जो फोकस आहे, तुम्हाला जे काय बनायचंय किंवा तुमचं काही आहे की तुम्ही आज जे वागताय, तुम्ही जे काय करताय हे तुमचं नॉर्थ ईस्ट आहे. तर तुम्ही तुमची नॉर्थ ईस्ट चेक केली तर तुम्हाला नक्की कळेल की तुम्ही जे काय आहेत ते नॉर्थ ईस्टमुळे. उत्तर दिशेनंतर येते ती उत्तर ईशान्य दिशा, म्हणजे ईशान्य आणि उत्तरेच्या मधली. तर उत्तर ईशान्य काय करते, तर उत्तर ईशान्य हे तुमच्या तब्येतीचे, तुम्ही सांगू शकता इम्युनिटी, हेल्थ आहे, ती जर बिघडली असेल तर तुम्हाला काय होणार, जसं आपण म्हणतो कधी कधी की डॉक्टर चालू आहेत, डॉक्टरच्या गोळ्या काम नाही करत आहेत किंवा आणि काय गोष्टी आहेत पण सगळे तब्येत बरीच नाहीये, तर त्याचं कारण तुम्ही शोधू शकता उत्तर ईशान्यमध्ये. पुढची दिशा आहे ती पूर्व ईशान्य. पूर्व ईशान्य म्हणजे काय, ती तुमची क्रिएटिव्हिटीची जागा आहे, ती तुमची जॉयची आहे, मजा करायची आहे, क्रिएशनची आहे. मग एक्झाम्पल काय याचं, तर तुम्ही तिकडे टी व्ही लावू शकता, तुमचा ब्लूटूथ स्पीकर ठेवू शकता, तुमचं क्रिएटिव्हचं जे काय काम असेल ते तुम्ही तिथे करू शकता. आता आपण येतो पूर्वेवरती. पूर्व दिशा ही प्राणशक्ती आहे. जिथे पूर्वांचा जिथे दोष आहे, पूर्व दिशेत ज्यांना दोष आहे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल कनेक्शन, डिसिप्लिन, म्हणजेच तुमचं सोशल मीडियामध्ये तुम्ही आज बघता इन्फ्लुएन्सर आहेत, यूट्यूबर आहेत, त्यांचं जर ईस्ट बरोबर नसेल तर त्यांना सोशल कनेक्शन हवे तसे भेटणार नाही. त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन, त्यांना जी काय हेल्प हवी आहे सोशल लोकांकडनं, मग फॉलोअर्स असतील, नॉन फॉलोअर्स असतील, ती त्यांना हवी तशी भेटणार नाही. नॉर्मल माणूस असेल, पॉलिटिशियन असेल तुमचं आणि काही कनेक्शन असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला तिकडे हेल्प होणार नाही. तर ही पूर्व दिशा सोशल कनेक्शनसाठी, डिसिप्लिनसाठी आणि ॲडमिनिस्ट्रेशनसाठी फार महत्त्वाची. त्याच्या पुढे जी दिशा येते ती पूर्व आग्नेय. पूर्व आग्नेय ह्या दिशेला आत्तापर्यंत सांगत आलेलं आहे सगळे की ही नेगेटिव्ह झोन आहे. तर त्याचं कारण काही आहे, विश्वकर्मा प्रकाशजींप्रमाणे ह्या दिशेमध्ये त्यावेळी कोपभवन बनवले जायचे. कोपभवन म्हणजे काय, तर तिकडे तुम्ही डिटॉक्सिफिकेशन करू शकता स्वतःचं. तुम्हाला काही स्ट्रेस आहे, तुम्हाला काही टेन्शन आहे तर तुम्ही तिकडे जाऊन थोडा वेळ बसू शकता, जास्त वेळ नाही, थोडा वेळ बसू शकता आणि तुमचं स्ट्रेस आउट करू शकता. परत तो आपण घरात जर म्हणायला गेलं तर आपलं जातं असतं, जे आपण चर्निंगची दिशा आहे, जातं असतं ते तिथे ठेवू शकतो. असं आहे, म्हणजे जे समुद्र मंथन झालं, ह्या सगळ्या रिझन्स आहेत. तर त्याच्यासाठी जी पूर्व आग्नेय दिशा आहे ती त्यासाठी काम करते, म्हणून त्याला नेगेटिव्हिटी सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की हेच आहे की तिकडे तुम्ही एक वेळेस तुमचं जसं सांगता नेगेटिव्ह झोन्समध्ये का घेतात तर तिथे डिप्रेशन, एन्झायटी हे सांगितलं गेलेलं आहे सगळीकडे. तर त्याचं कारण हेच आहे की ती डिटॉक्सिफिकेशनची जागा आहे. आता आपण येतो आग्नेय दिशेवर. तर आग्नेय दिशेला आग्नेय का बोललं जातं, तर ती पूर्व आणि दक्षिणेच्या मधली आहे. पूर्व म्हणजे आपलं तत्व सांगायला गेलं तर वायू आणि दक्षिण सांगायला गेलं तर आग्नेय तत्व. तर आग्नेय आणि पूर्व, वायू तत्व आणि आग्नेय तत्व. तर अग्नीला आपल्या जेव्हा वायू लागते तेव्हा ती अग्नी जास्त भडकते आणि तिथे सगळ्या अग्नीचा प्रबल तत्व आहे
म्हणून तिला आग्नेय जागा सांगितली आणि म्हणून तिथे किचन ठेवायला सांगितलेलं आहे सगळ्यांना, की आग्नेयाला किचन असलेलं बरं. तिथे जर देवी तुम्ही बोला किंवा देव असतात किंवा देवी असतात, तर तिकडे कुठले देवता आहेत, तर ते महालक्ष्मी देवी. त्याच्यासाठी ज्यांचा आग्नेय चांगला आहे, ज्यांच्या आग्नेयामध्ये दोष नाही, त्यांची कॅश लिक्विडिटी, त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांची पॉवर ही नेहमी चांगलीच असणार. आता आपण येतोय दक्षिण आग्नेय दिशेकडे. दक्षिण आग्नेय दिशा कसली आहे, तर दक्षिण आग्नेय दिशा ही ॲप्रिशिएशन, कॉन्फिडन्स आणि पॉवरची आहे. त्यानंतर आपण येतोय दक्षिण दिशा. दक्षिण दिशा कसली आहे, तर दक्षिण दिशा आहे फेम आणि नेम. तुम्ही जर पूर्ण अख्ख्या इंडियामध्ये बघाल तर आत्तापर्यंत फेम मिळालेले एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांची पूजा केली जाते, म्हणजेच आपले रजनीकांत सर. तर दक्षिण दिशा ही तुम्हाला फेमसाठी कामाला येते. दक्षिण दिशा तुमचं नेम बनवते. तर जेवढे जेवढे सेलिब्रिटी आहेत, जसे आपले आज क्रिकेटिंग लेजंड आहेत महेंद्रसिंग धोनी, यांचं पण तुम्ही जर प्लॉटचा गेट बघितला, त्यांच्या बंगलोचा गेट बघितला प्लॉटचा, तो एक्झॅक्ट साऊथला आहे. फक्त एक्झॅक्ट साऊथ माहिती असणं गरजेचं आहे. आता ह्याच्या पुढची मी डायरेक्शन जी तुम्हाला सांगणार आहे, जी दिशा मी तुम्हाला सांगतो ह्याच्या पुढची, ती आहे नैऋत्य आणि दक्षिणेच्या मधली, म्हणजे दक्षिण नैऋत्य. सगळ्यात तुम्ही सांगू शकता की नेगेटिव्ह झोन्स किंवा अशी जागा आहे जी तुम्हाला जर तुमच्या घाणेरड्या सवयी, तुमच्या काही तुम्हाला ॲडिक्शन असतील, तुम्हाला आणि काय असेल ते घालवायचे असतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंस्टाग्राम आहे, मोबाईल आहे, इंस्टाग्राम नाही म्हणता येणार, ॲपचं नाव आहे, तुमचं काही व्यसन आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला असं नको त्या ॲडिक्शन्स लागलेले आहेत, भरपूर आजकाल ॲडिक्शन्स आलेले आहेत, तर त्या जे व्यसनं असतील जे घालवायचे असतील ते तुम्ही ठेवू शकता. त्याचं कारण असं, ती दिशा डिस्पोजलची आहे, डिसमेंटलची आहे. त्या दिशेमध्ये माणूस झोपतो, तो भरपूर भटकतो. का, तर इकडे ग्रह कुठला हे मी तुम्हाला सांगू शकतो. तर नैऋत्य आणि दक्षिण ह्या बाजूला, नैऋत्य ह्याचा अर्थच संस्कृत नैऋत्य शब्द आहे, त्याचा अर्थ राक्षस, आणि तिकडे ग्रह राहतात राहू, आणि राहू काम करतो भरकटवायचं. त्यासाठी दक्षिण आणि दक्षिण नैऋत्य हे एक्झॅक्ट काढता आलं पाहिजे. दक्षिण नैऋत्यमध्ये जर काय केलं तर नेम फेम रातोरात खराब होणार. तर दक्षिण नैऋत्य ही एक सेकंड नेगेटिव्ह झोन झाली. आता आपण येतो नैऋत्यवर. तर नैऋत्य काय आहे, नैऋत्य ही स्टेबिलिटी आणि स्किल्सची जागा आहे. नैऋत्य काय करतं, नैऋत्यमध्ये कुठले देव आहेत, तर नैऋत्यमध्ये आपले पितृदेवता आहेत. पितृदेवता काय करतात, आपल्याला स्टेबिलिटी देतात. जर नैऋत्यमध्ये मोठी बारी आहे, मोठी दरवाजे असतील, मोठे दरवाजे असतील, जसं आपण ऐकतो की साऊथ वेस्टला मोठे दरवाजे असतील तर प्रॉब्लेम होतो, साऊथ वेस्टला दरवाजा नसावा, म्हणजेच नैऋत्यला दरवाजा नसावा. ह्याचं कारण असं, जर तिथे दरवाजा असेल, मोठी बारी असेल, किंवा ती बाजू जर खाली असेल, जसं आपण म्हणतो की लँड कधीच, जे आपले प्लॉट असतात, जमीन असतात, ते स्ट्रेट नसतात. कुठेही जावा तुम्ही, मुंबई शहरात जावा, पुण्यामध्ये आहात, बँगलोरमध्ये आहात, तुम्ही गावाखेड्यात आहात, कुठेच तुम्हाला लँड स्ट्रेट नाही भेटणार, प्लेन नाही भेटणार, तुम्हाला वर खाली भेटणार. तसंच जर नैऋत्य जागा तुमची खाली असेल आणि बाकीची बाजू वर असेल घराची, तरी ती तुम्हाला पितृदोष देणार. आता त्याच्या बाजूला आपण येतोय, ती म्हणजे पश्चिम नैऋत्य. पश्चिम नैऋत्य ही सगळ्या गृहिणींना, सगळ्या आईंना, सगळ्या मात्यांना आवडणारी ही जागा आहे. त्याचं कारण काय, तर ही अभ्यासाची जागा आहे, ही एज्युकेशनची जागा आहे. तर इकडे जो कोणी अभ्यासाला बसेल, किंवा इथे जो कोणी जर स्पोर्ट्समध्ये काही खेळतोय, त्याला खरोखर त्यात करिअर बनवायचं, त्याचे जे काय असतील, बॅडमिंटन खेळतोय, टेनिस क्रिकेट खेळतोय, लेदर क्रिकेट खेळतोय, तिथे त्याचा त्यांनी ज्या वस्तू ठेवल्या तर त्याच्यामध्ये त्याला परफॉर्मन्स चांगला करता येणार. त्यांनी जर अभ्यास तिकडे बसून केला तर त्याच्या लवकर लक्षात राहणार. ती गोष्ट सेव्हिंगची आहे, ती गोष्ट वाढवण्याची आहे. तर त्या बाजूला, त्या डायरेक्शनला, त्या दिशेला, म्हणजेच पश्चिम नैऋत्यला तुम्ही अभ्यास केलात तर सगळ्या आईंना आवडेल, कारण की सगळ्यांच्या आईंना असंच वाटतं की आपला मुलगा अभ्यास करून मोठा व्हावा. तर ह्या दिशेचा तुम्ही जरूर फायदा घ्या, नक्कीच तुम्हाला लाभ होईल. ह्याच्यानंतर येतोय मी पश्चिम जागेवरती. पश्चिम म्हणजे वेस्ट. आता ह्या पूर्ण जेवढ्या दिशा सांगितल्या ह्याच्यामध्ये वेस्ट इज बेस्ट. तर का वेस्ट इज बेस्ट का, तर तुम्ही कुठेही जावा, जगभरात फिरा, पूर्ण भारत फिरा, मुंबई फिरा, पुणे फिरा, वेस्ट ही इच्छापूर्ती जागा आहे. वेस्ट ही तुम्ही सांगता की आमची इच्छा पूर्ण होत नाही, तर तुम्ही वेस्टकडे बघून किंवा वेस्टकडे जर मॅनिफेस्ट केलं वेस्टकडे बघून, तर का वेस्ट का बेस्ट, ते जर मी रिझन सांगतो जे तुम्ही सगळ्यांना माहितीच असेल किंवा सगळे जाऊन आलेले असाल. तर पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पा आहेत आपले, त्यांच्या मूर्तीकडे जेव्हा तुम्ही बघता ते तुमचं सबकॉन्शियस माइंडला कनेक्ट करतं. तर सबकॉन्शियस माइंडला कनेक्ट झाल्यानंतर आणि तुम्ही जे काही इच्छा मागता, जर तुम्ही दगडूशेठ गणपती बाप्पांच्या इकडच्या रील बघितल्या असतील तर रस्त्यावरून जाणारा माणूस पण फक्त पाय पडून जातो.
पण त्याच्या इच्छा पूर्ण झाल्यावर तो परत रांगेत येऊन त्यांचं दर्शन घेतो. त्याचं कारण असं इच्छापूर्ती आहे. आणि मूर्ती जी आहे दगडूशेठ बाप्पांची ती बरोबर पश्चिमेला आहे. परत अजून एक सांगायचं गेलं इच्छापूर्ती मंदिर कुठलं जे पश्चिमेला आहे, तर मुंबईत वेस्टमध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे. तर वेस्टची एवढं इम्पॉर्टन्स आहे की वेस्टला सगळे मोठमोठे चांगले मंदिर आहेत, जे प्राचीन मंदिर आहेत, ज्यांची प्रचिती आहे, जे प्रसिद्ध आहेत आणि ज्यांचे रिझल्ट फार उत्तम आहेत. तर तुम्ही बघायला गेलात तर वेस्टमध्येच आहेत जास्त करून. मुंबईतलं मी सांगितलं महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, तुमचं जीवदानीचं मंदिर, तुमचं भुलेश्वरचं मंदिर, तुमचं वाळकेश्वरचं मंदिर, परत तुम्ही आणि भीमाशंकर मंदिर पण हे पश्चिमेलाच आहे. आणि परत मी तुम्हाला अजून एक सांगेन की जर तुम्ही जाऊन आला नसाल तर तुम्ही राजस्थानमध्ये खाटूश्यामजींचं मंदिर आहे. खाटूश्यामजी सिहार डिस्ट्रिक्टमध्ये, सिहार जिल्ह्यामध्ये, राजस्थानमध्ये खाटूश्यामजींचं मंदिर आहे. त्यांना कृष्णदेवांकडनं असा वरदान आहे की तुमच्या पत्रिकेत काय लिहिलं असू दे, तुमच्याकडे काही असू दे नसू दे, किंवा तुम्हाला किती प्रॉब्लेम चालू असू दे, तुम्ही त्यांचे दर्शन घेऊन आलात, त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर तुमचे ग्रहमान नक्षत्र जे काय दशा महादशा खराब झालेली असेल ती बरोबर होणार. तर नक्कीच खाटूश्यामजींकडे तुम्ही जाऊन या. मी जाऊन आलेलो आहे. खाटूश्यामजींचं मंदिर, खाटूश्यामजींना पण आपण जेव्हा पाया पडतो ते पण पश्चिमेलाच आहे. तर पश्चिम दिशा एवढी महत्वाची आहे. लोकांना घाबरवलेलं आहे. जसं काही वास्तुतज्ञांनी नाही, पण काही बुक्स आहेत ज्यांचे नॉवेल्स वेगळे आहेत किंवा ज्यांचे ऑथर वेगळे आहेत, तर त्यांनी वेस्ट दिशा ही असं सांगितलेलं की वेस्ट इज वेस्ट, पण वेस्ट नाही, वेस्ट इज बेस्ट. तुम्ही मंदिरापासून कुठल्याही जावा, कुठल्याही इच्छापूर्ती जागेवरती जावा जिथे प्रचिती आहे, जिथे तुम्हाला गर्दी दिसते. गर्दी कुठे होते? जिथे कलियुग आहे, चमत्कारलाच नमस्कार आहे. जिथे जिथे तुम्हाला प्रचिती दिसते, जिथे जिथे तुम्हाला गर्दी दिसते, ते मंदिर वेस्टलाच आहे. तर वेस्ट ही एवढी इम्पॉर्टंट जागा आहे. तर तुमचं काही मॅनिफेस्टेशन करायचं असेल, तुम्हाला काही इच्छा पूर्ण करायची असेल, ती तुम्ही वेस्टला बसून करू शकता. वेस्टला कुठले देवता आहेत? तो वरुण देवता आहेत. वरुण देवता म्हणजे काय? आपण जेव्हा घराचं पूजन करतो, मगाशी तू म्हणालास की आपण ग्रहप्रवेश करतो, तर सगळ्यात पहिलं काय पूजलं जातं? ते कलश. कलशमध्ये आपण पाणी घेतो, त्याच्यात नारळ असतो, आंब्याची पानं असतात. तर वेस्ट ही जागा काय? सेव्हिंगची जागा आहे. जसं उत्तर ही कॅश फ्लोची जागा आहे, आग्नेय पैसा येण्याची आहे, ही फ्लो आहे, आग्नेय येण्याची आहे, ही सेव्हिंगची जागा आहे. वेस्टमध्ये आपण सेव्हिंग करतो, म्हणून कलशाची पूजा नेहमी केली जाते. कलश पूजन ऐकलं असेल तुम्ही, म्हणून कलशाची पूजा केली जाते. तर एवढं इम्पॉर्टन्स आहे वेस्ट जागेचं. तिथे ग्रह कुठला आहे? तर शनी ग्रह आहे. आणि शनी इज मनी असंच नाही बोलले, त्याच्यासाठीच म्हणालेले. अच्छा, फक्त ते माहिती पाहिजे एक्झॅक्ट वेस्ट कुठे आहे. जसं तुम्ही इंग्लिशमध्ये ऐकलं असेल कार्डिनल डायरेक्शन. कार्डिनल डायरेक्शन म्हणजे काय? एक्झॅक्ट नॉर्थ, एक्झॅक्ट साऊथ, एक्झॅक्ट वेस्ट आणि एक्झॅक्ट ईस्ट. 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, तर ओव्हरऑल 360 डिग्री आहे. मग ह्या ज्या मी दिशा सांगतो, आता पश्चिमपर्यंत आपण आलो. त्याच्या पुढे आहे पश्चिम नैऋत्य. ही नेगेटिव्ह झोन आहे. इथे वॉशरूम, टॉयलेट असलेला चालतो. वॉशरूम इन द सेन्स मी टॉयलेटच बोलतो. जेव्हा मी वॉशरूम शब्द घेईन तेव्हा मी टॉयलेटच बोलतो. ही नेगेटिव्ह झोन आहे. इथे टॉयलेट चालेल, इथे बाकी काही वस्तू ठेवलेल्या चालणार नाही. त्याच्या पुढे आहे वायव्य दिशा, वायुदेवतेची. तिथे ग्रह आहेत, तर चंद्रग्रह आहेत. जसे 9 ग्रहांचं मी सगळ्यांचं सांगतो, तर इथे चंद्रग्रह आहे. तर हे तुम्हाला काय करतं? जसं तुम्हाला ईस्ट सूर्यदेव आहे, सूर्यग्रह आहेत तिकडे, जे तुम्हाला प्राणशक्ती देतात जगण्यासाठी. तर जीवन पुढे नेण्यासाठी जो सपोर्ट लागतो ते वायुदेवता करतात, ती वायव्य दिशा करते. तर वायव्य दिशा नसेल तर तुम्ही प्राणशक्ती घेतायत, तुमच्याकडे सगळं आहे, पण तुम्हाला सपोर्ट नाही भेटत आहे. समजा आता तुम्हाला लोन घ्यायचं आहे, तर बँकेचा सपोर्ट नाही भेटत आहे. तुम्हाला आणि काय काम करायचं? तुम्ही गावामध्ये आहेत, तुम्ही ग्रामपंचायतीत आहात, तुम्ही सिटीमध्ये आहेत, तुम्हाला लोकांचा भरोसा जिंकता येत नाही, लोक सपोर्ट नाही करत, तुम्ही सगळं करतायत. तर ते काय होईल? तुम्ही करणार चांगलं, पण तुम्हाला आउटपुट चांगला नाही भेटणार कधी, जेव्हा तुमचा वायव्य खराब असेल. तुम्हाला गव्हर्नमेंट सपोर्ट पाहिजे, तुम्हाला आणि काय पाहिजे? तर वायव्य तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. बँक सपोर्ट पाहिजे लोनसाठी, तर वायव्य स्ट्रॉंग पाहिजे. अच्छा, त्याच्या पुढे आता जी शेवटची आली ती म्हणजे उत्तर वायव्य. तर ती दिशा कसली आहे? उत्तर वायव्याला म्हणतात की ती अट्रॅक्शनची दिशा आहे. ती तुम्ही सांगता सेक्सची दिशा आहे. तर का? तर जेव्हा राजा महाराजे जुना काळी विश्वप्रकाश जे आहे, विश्वकर्मा प्रकाश जे आहेत, जे विश्वकर्मा प्रकाश जे ग्रंथ आहे, त्यातून वाचून
किंवा त्यातून जे काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, तेव्हा नेहमी असंच लिहिलंय की राजा आपलं नगर असं बनवतो, राजा आपला बंगला असं बनवतो. तर म्हणायचं एवढंच आहे मला याच्यात की वायव्य दिशा जी आहे तिकडे, वायव्य दिशा सेक्स आणि अट्रॅक्शनची आहे, म्हणून नवीन जोडपं नवीन लग्न झाल्याने तिथे राहावं, पण काही कालांतरानंतर त्यांनी बदलावं. त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगेन डायरेक्शन्स कुठले आहेत ते, की कुठल्या डायरेक्शनमध्ये माणसाने झोपावं, कुठे डोकं ठेवा, कुठे पाय. पण ही डायरेक्शन सेक्स आणि अट्रॅक्शनची आहे. कन्सिव्हनेसची पण आहे. जर एखाद्याला मुलं व्हायला प्रॉब्लेम होत असेल किंवा कन्सिव्ह नसेल होत, तर त्यांनी काय करायचं, ह्या डायरेक्शनचा हेल्प घेऊ शकता. बट कर्म करणं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. का? कर्म तर तुम्हाला करायचे स्वतःला, तुम्ही डॉक्टरचं पण कन्सल्ट करायचं आहे, पण ह्या डायरेक्शनमध्ये जर प्रॉब्लेम असेल, ह्या डायरेक्शनमध्ये रेड कलर असेल किंवा आणि काय दोष असेल, तरी तुम्हाला कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम होणार. तर असे आपल्या 16 दिशा आहेत ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि तुमची वास्तू पॉझिटिव्ह करू शकता किंवा तुमचं वास्तू स्पेशियस तुमची स्पेस बनवू शकता. माझा हाच प्रश्न आहे की एक समजा व्यक्ती आहे, त्याला जागा घ्यायची आज, सो त्यांनी काय काय पॅरामीटर्स किंवा काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे लँड घ्यायची जागा प्लॉट घेताना? ओके, तर प्लॉट घेताना प्रथम आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कधी कोण म्हणतात की उत्तरेला, पश्चिमेला, दक्षिणेला किंवा पूर्वेला रस्ता असावा किंवा नसावा. तर पहिलं जे बघायचं आहे ते टी जंक्शन, टी कॉर्नर असतो बघ, जिथे रोड संपतो, लेफ्ट असतो राईट असतो. त्या टी कॉर्नरला मोस्टली राहण्याची बिल्डिंग किंवा स्वतःचं घर बांधण्यासाठी माणसाने घर घेऊ नये. का? तर टी जंक्शनला जेव्हा रोड असतो आणि टी जंक्शनवरनं जेव्हा गाड्या पास होतात किंवा ज्या काय एनर्जी पास होतात, त्या डायरेक्ट येऊन धडकतात त्या या गोष्टीला. जसे आता टी जंक्शन भरपूर ठिकाणी तू बघितलं असेल, तर टी जंक्शनमध्ये तुम्हाला हॉटेल्स बांधायचं आहे, तुम्हाला कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधायचं आहे, व्हेरी बेस्ट. पण टी जंक्शनची जागा हे लक्षात ठेवा की तिथे मोठा दोष होतो. मग आता कोण कोण म्हणतील आमचा ऑलरेडी बंगलो आहे टी जंक्शनवर, तर आम्ही काय करावं? तर ते काय करू शकतात, टी जंक्शनचा जो कॉर्नर आहे तिथे तुम्ही कुठलंही छोटं हॉटेल, चाय टपरीवाला, फॉर एक्झाम्पल इस्त्रीवाला किंवा आणि काही छोटं देऊ शकता. तर आता तुम्ही म्हणाल की त्याचा दोष त्याला नाही का लागणार? तर नाही, कारण की तो तिथे राहत नाही, तो तिथे बिझनेस करतो. टी जंक्शन हा बिझनेससाठी चांगला आहे. जसं मुंबईमध्ये बघ आणि पुण्यामध्ये पण बघ, गुडलक कॅफे तुला माहिती असेल कुठे आहे? टर्निंगला, राईट? मुंबईतील जेवढे म्हणजे मी कॅफेज जेवढे बघितले आहेत किंवा मी माहिती आहे, मी जेव्हा जेव्हा व्हिजिट गेलो आहे खायला मित्रांबरोबर किंवा असंच, ते जेवढे कॅफेज आहेत जे ब्रिटिशकालीन अजूनपर्यंत चालत आलेले आहेत, ते काही पारसी धर्मांच्या लोकांचे आहेत किंवा नॉर्मल आहेत बाकीच्यांचे, ते टी पॉइंटलाच आहेत. जे हॉटेल्स आहेत जे फेमस आहेत ते टी पॉइंटलाच आहेत. तर कमर्शियल्स आणि हॉटेल्ससाठी बेस्ट आहे. जर नॉर्मल घ्यायचे असेल तर टी पॉइंट टाळा. त्याच्यानंतर जर तुमचा रोड येत असेल, तुम्ही कंपास बघताय प्लॉटवर आणि रोड तुमचा उत्तरेला येत असेल, पूर्वेला येत असेल तर बेस्ट. पश्चिम आणि दक्षिणला वाईट नाही, फक्त तुम्हाला घेतल्यानंतर तुम्ही जे एंट्रन्स ठेवताय, प्लॉटचं गेट ठेवताय, ते कुठून 0 डिग्रीवर एक्झॅक्ट घेत आहे ते महत्वाचं आहे. अच्छा सर, हे दिशा आपण जसं सांगतो की ओळखायचं कसं, कारण की खूप जणांना प्रॉब्लेम येतो की दिशाच कळत नाहीत नेमक्या, सो हे कसं बेसिक कसं ओळखतात? तर नॉर्मल अंदाजे, आता समज आपण घरामध्ये, जसे आपण इथे बसलोय, टाईल्स लावलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये, इथे टाईल्स आहेत, तर जसं टाईल्सचं जे मेजरमेंट आहे नॉर्मल कोणी माणूस घेऊ शकतो. तर नॉर्मल आपलं घर असतं, स्क्वेअर कधीच नसतं, रेक्टँगल नसतं. मुंबईमध्ये कुठे ना कुठे कट्स असतातच, म्हणजे वॉल्स असतात. तर अंदाजे मिडल घ्यायचा, आपल्या अंदाजे किती टाईल्स आहेत, 10 टाईल्स आहेत, इथे 20 आहेत, तर इकडचा 10 आणि इथे 5, कुठे येतोय मिडल, तिथे उभं राहायचं, नॉर्मल कंपास बघायचं. ते मोबाईलवरती जर तुमचा म्हणजे बोलतात एक आयफोन असेल किंवा फ्लॅगशिप चांगला मोबाईल असेल सॅमसंगचा, तर त्यात ॲक्युरेट जास्त दाखवतं. नॉर्मल मोबाईलमध्ये का नाही दाखवत? त्याचं रिझन असं, आपल्या घरामध्ये फ्रीज आहे, वॉशिंग मध्ये, त्यात मॅग्नेट असतं, तर ते सारखं हलत राहतं. डायरेक्शनचं बघ तू, कंपास जर उघडलंस तर ते हलत राहणार सारखं, ते मॅग्नेटिक पॉवरमुळे. म्हणून आम्ही कुठलं वापरतो त्याला म्हणतात मराठीत होका यंत्र, किंवा आमच्याकडे स्पेशलाइज कंपास असतं, मी तुला दाखवेन, ऑइल बेस्ड कंपास असतं, ते यूज करतो. ते एकदा तू ठेवलंस की ते एक्झॅक्ट येऊन थांबणार. ते जरासं हलतं कारण की त्याच्यामध्ये पण थोडा मॅग्नेट यूज केलेला असतं. मग एक्झॅक्ट जर तुला पाहिजे तर गुगल अर्थवरून घेऊ शकतो, पण त्यासाठी तू प्रोफेशनल हवं. पण नॉर्मल एकदम सामान्य माणसांनी कसं ओळखावं? तर सामान्य माणसाने ओळखण्यासाठी आपल्या मोबाईलवरती बघावं. एक्झॅक्ट जरी नाही कळलं तरी तुम्हाला लमसम कळतं, थोडाफार 5-6 डिग्रीचा फरक असतो, पण तुम्हाला तुमची नॉर्थ कळते. आणि 1 डिग्री, जशा 16 डिग्री सांगितल्या, 1 डिग्री 22.5 डिग्रीची असते. तर 5-6 डिग्री हल्लं तर एवढा काही मॅटर मोठा करत नाही, ठीक आहे. ते कोण असं ते घाबरवतात,
तर आपल्याला घाबरायचं नाही. जमीन तुम्ही जेव्हा प्लॉट घेताय तेव्हा तुम्हाला एकच गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे पश्चिम आणि दक्षिण भाग आणि नैऋत्य भाग हा थोडा वर असेल जमिनीचा. किंवा इन शॉर्ट, जर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये पाणी सोडताय, हे एकदम बेस्ट सांगतो उत्तम, जर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही पाणी सोडताय ते पाणी ईशान्य किंवा उत्तरेला गेलं पाहिजे. तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही पूर्ण पाईप घेऊन पाणी सोडलात, ते पाणी ईशान्य किंवा उत्तरेला सगळ्यात बेस्ट. जर तिथे जात असेल तर ते प्लॉट बेस्ट. अच्छा, हे एक ओव्हरऑल सॉल्युशन झालं प्लॉट बघायचे. ओके. तिकडे जर पाणी जात असेल तर बेस्ट. का तर कधी पण पश्चिम, दक्षिण, नैऋत्य ह्या उंच भाग पाहिजे. सो सर, जसं की माझा प्रश्न आहे की एक आयडियल वास्तू घर कसं असलं पाहिजे. आपण पकडूया 1 BHK. त्यांचं उत्तर दिशा, ईशान्य दिशा, पूर्व दिशा आणि आग्नेय दिशा या 4 दिशांमध्ये टॉयलेट नसलेलं बरं, सगळ्यात बेस्ट. कारण की हा मोठा वास्तुदोष मध्ये पकडला जातो. ईशान्यमध्ये जर टॉयलेट असेल आणि किचन असेल तर त्याच्या रेमेडीज ॲक्च्युअल नाही आहेत. बनवल्या गेलेल्या आहेत मार्केटमध्ये, त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण ॲक्च्युअली नाही आहेत त्याच्या. तर त्याच्यासाठी आणि काहीतरी औषध म्हणजे सॉल्युशन आपण म्हणतो ते आपण ट्राय करू शकतो, पण त्यासाठी ॲक्च्युअली नाही आहेत रेमेडीज करतात. आता मी कोणाला असं नाही करणार की ब्लेम किंवा कोण चुकीचे आहेत कोण बरोबर आहेत, पण जसं आत्तापर्यंत माझा अभ्यास आहे त्याच्यामध्ये नाही आहेत. तर उत्तर, पूर्व, ईशान्य आणि आग्नेयाला हे शौचालय, टॉयलेट नसावं, वॉशरूम नसावं, हे एक झालं. त्यांची एंट्री पूर्व उत्तर कडे असलेली बेस्ट. हॉलमध्ये जर हॉल मध्यभागी आहे बरोबर त्यांचा, तर मध्यभागी हॉल असेल तर तिकडे वजन नको किंवा हेवी काही नको. कारण की तुमची जेवढे मी तुला डायरेक्शन सांगितले, जेवढे तुम्हाला मी आज डायरेक्शन सांगितले, त्याच्यामध्ये ब्रह्मतत्व असतं, त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो, आणि तिकडेच वास्तुपुरुषाची नाभी असते. तर जर आपल्या पोटावरती वजन आपण जास्त वेळ घेऊन बसू शकतो का? आणि ती काय करते, वास्तुपुरुषाचं ब्रह्मस्थान, ब्रह्मतत्व काय करतं, या 16 डायरेक्शन आहेत, ह्यांना जी पॉवर जाते ना ती तिथून जाते. जसं आपण जेवतो, आपली एनर्जी इथे जाते नाभीत, जठराग्नीमध्ये, आणि तीच आपल्याला पूर्ण एनर्जी देते. आपल्या बॉडीमध्ये जेवढे पंचतत्व आहेत, पूर्ण संसारामध्ये पंचतत्व आहेत, वास्तूमध्ये पण पंचतत्व आहे. तर या डायरेक्शनला ब्रह्मस्थानाला हे करते. उत्तर आणि पूर्वेला कधी हलक्या गोष्टी ठेवा, वजनदार ठेवू नका. आणि दक्षिण आणि नैऋत्य इथे तुम्ही वजनदार गोष्टी ठेवू शकता, ज्यांचं वजन असेल. मग तुमचा कपाट झालं, वॉर्डरोब झालं. आपण आजकाल सोफा कम बेड घेतो, सोफा कम बेड. आता सोफा कम बेड आपण मागवतो, तर काय आहे, तर सोफा कम बेड मध्ये आपण सगळं भरून काय काय ठेवतो. तर महाराष्ट्रीयन फॅमिलीज आपण झालो, तर मराठी फॅमिली झालो, तर आपण तिथे जास्त करून स्टोअर करून ठेवतो. तर स्टोर रूम या करून साऊथ, दक्षिण, नैऋत्य, थोडं पश्चिम ह्या साईडला चालतील, किंवा वायव्याच्या साईडला चालतील. बट उत्तरेला जड करू नका, तिथून तुमच्या ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत. तुमचं करिअर तिकडून आहे, तुमच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी झाल्या, तुमच्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी झाल्या, तुमच्या आयडियाज झाल्या, त्या तिथून येणार आहेत. तुमचा कॅश फ्लो तिथून येणार आहे. तुमचा नवीन जॉब असेल, तुम्ही पॉडकास्टर आहे, कोण त्याला नवीन काही पॉडकास्ट मिळायचं आहे, किंवा त्याला नवीन काही टायअप आहे, कोलॅबरेशन आहे, ते तिथून भेटणार आहे. परत तुमच्या ईस्टमध्ये काही करू नका वजनदार, तिथून तुमची प्राणशक्ती आहे. तुमचं सोशल कनेक्शन खराब होऊ शकतं. ईस्टमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर, दोष झाला तर वास्तुदोष. ईशान्य तर तुमचं, मी जसं सांगितलं की तिथे तुमचा फोकस आहे, ते तुमचं फ्युचर आहे. ईशान्येला तुमचं कोणीही जो माणूस जे आज काही वागतोय, जो आज काही करतोय, ते त्याच्या ईशान्य दिशेवरच डिपेंड करतं. तो फोकस आहे. कारण की वास्तुपुरुषाचं हा भाग आहे जो याच्यावरचा डोक्याचा, तो तिकडे आहे. जे आज आपण इथे बसलोय, जे आज आपण करतोय, किंवा आणि कोण व्यक्ती जे काय करतोय, त्याचे आयडियाज कुठून येतात आपल्याला? डोक्यातून. मग म्हणून तिकडेच आज तू जाऊन घरी तुझे ऑब्झर्व कर, कंपास उघड, नॉर्थ ईस्ट मध्ये तुझं असंच काहीतरी असणार, ज्या रिलेटेड तू जॉब करतोयस आणि पॉडकास्ट करतोयस. तिथेच काहीतरी तशी पुस्तकं ठेवलेली असतील, तसे रीड करायचे बुक्स ठेवलेले असणार. तू अॅनालाइज केलं, व्हिज्युअलाइज केलं तरी तुला दिसेल आता तशा ठिकाणी तू बुक्स ठेवलेले आहेत. तर तिथे अडगा करू नका. कुठलंही घर जेव्हा परचेस करतो किंवा घर आपण घेतो, सो त्याच्यात पहिली गोष्ट जी येते ती येते एंट्रन्स. बरोबर. सो घराची एंट्रन्स कशी असली पाहिजे, म्हणजे त्याच्यामागे कोणत्या दिशेला असले पाहिजे एंट्रन्स? तर घराची एंट्रन्स तू सांगायला गेलास तर दिशा चारही दिशेला जर एक्झॅक्ट 0 डिग्रीवर असेल तर ती चांगली.
आता त्याच्यात पहिली बेस्ट सांगशील तर त्याच्यामध्ये उत्तर आणि पूर्व या अच्छा. दोन बेस्ट. ईशान्य दिशेला पण घराची एंट्रन्स बेस्ट. तर कशी असायला हवी, तर दारामध्ये नेहमी तुमची स्वच्छता हवी, उंबरट्यावरती स्वच्छता हवी. मी जेवढे आत्तापर्यंत घरं व्हिजिट केली आहेत नॉर्मल्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल बिल्डिंग्सपासून चॉल्सपासून सगळीकडेच वास्तू आता सगळेच बघतात, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये सगळीकडे बघतात. तर तुमचा जो दरवाजा उंबरटा असतो तर जास्त करून आपण ती चपलांची घाण अडगळ ठेवतो. एंट्रन्समधनं तुमची लक्ष्मी येते. एंट्रन्समधनं जर तुम्ही लक्ष्मीचा अभ्यास नसेल तुम्हाला किंवा लक्ष्मीचा कन्सेप्ट माहीत नसेल तर एंट्रन्समधनं तुमची एनर्जी येते, पॉवर येते. मग जी काय पॉवर येते ना, जर तुमच्याकडे अडगळ असेल, घाण असेल तर ती तुमच्याकडे येईल का? नाही येणार. तर दरवाजामध्ये एंट्रन्समध्ये तुमच्या कधी पण स्वच्छता हवी. कोणाकोणाची घरं मी असं बघितलं त्यांना खरोखर देवाणी चांगली दिशा, चांगली एंट्रन्स दिलेली आहे, पण त्यांच्या दारामध्ये चपल आहेत. तर मला एकच म्हणणं आहे, जे कोण ते ट्राय करते काढायला घरामध्ये, घरी असे असतात की आपण वेगवेगळ्या विचारांची माणसं घरात असतात, मतभेद होतात, विचार वेगळे असतात. तर घराच्या एंट्रन्सला चप्पल, बुटा भरपूर बघितल्यात मी. ईशान्येला सगळ्यात बेस्ट म्हटला जातो ईशान्याचा दरवाजा. पण ईशान्याचा एक ड्रॉबॅक आहे की ईशान्याचा दरवाजा ज्यांच्या असतो त्यांच्या घरामध्ये पैसा तर येतो, पण त्यांचं कंटिन्यू काही ना काही लोन चालू राहतं. त्यांच्याकडे पैसा भरपूर असणार पण त्यांचं एक साईडला लोन चालूच राहणार. म्हणून दरवाजा बेस्ट सांगायचा तर पूर्वेचा. ज्यांना सोशल कनेक्शन्स हवेत, जे पॉलिटिक्समध्ये आहेत किंवा ज्यांची इच्छा आहे जायची किंवा ज्यांना इन्फ्लुएन्सर, युट्यूबर, त्यांच्यासाठी ईस्ट चांगला. नॉर्थ तुम्हाला बिझनेसमॅनसाठी चांगला आहे. उत्तर हा दरवाजा बिझनेसमॅन, तुम्हाला जर बिझनेस करायचा तर उत्तर हा दिशा चांगली. अच्छा. आणि त्यानंतर कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जेव्हा पण आपण एंट्रन्स जेव्हाही आपण एंट्रन्स करतो तर काळजी घ्यायची सांगायचं तर तुम्हाला मी एक, जर तुम्ही घर नवीन बांधताय तर तुम्ही दरवाजाची जी आपण साईज घेतो म्हणजे उंची आणि रुंदी, तर रुंदी जेवढी असेल त्याच्यात डबल दरवाजा असावा. म्हणजे जे 4 फूट रुंदी आहे तर उंची 8 असावी. याची काळजी घ्यावी जर बंगलो बांधताय तर. फ्लॅट्समध्ये तर ऑलरेडी तुम्हाला बिल्डर देतो तेच घ्यावं लागतं. आणि दुसरी काळजी घ्यायची की दरवाजामध्ये तुम्ही साफसफाई ठेवताय, वेदर कुठलीही डायरेक्शन असो, कुठलीही दिशा असो, तुम्ही दरवाजात साफसफाई असावी तुमच्या. वेळोवेळी सणासुदीला तुम्ही त्याचं, आता उंबरटा पूजन करतात आणि आपण बाकीच्या गोष्टी काय फॉलो करतो प्रत्येक धर्मानुसार, त्या केल्या पाहिजे. ओके. आणि जसं तुम्ही सांगितलं की चप्पल, बूट आहे ते बाहेर नाही ठेवलं पाहिजे, मग त्याचं कुठं नेमकं कुठलं? त्याचं एक प्रॉपर, एक दरवाजाच्या बाहेर जर जागा तुम्ही बनवताय तर प्रॉपर त्याचा एक बॉक्स असावा. ओके. कसेही आपण लटकट ठेवतो, कसेही घाण ठेवतो, तर आपला उंबरटा, आपला दरवाजा आणि दरवाजाच्या बाहेरचा जरा पॅसेज नेहमी स्वच्छ असावा. जसं असं होतं की बिल्डिंग मध्ये कधी असं की आम्ही का करू, सगळेच राहतात, पण आपला दरवाजा, आपल्याकडे येणारी लक्ष्मी आपल्या दारात बघूनच येते. तर आपला दरवाजा, आपला एंट्रन्स नेहमी साफ असावी. अच्छा. आणि एंट्रन्स पूर्वेला चांगली, उत्तरेला चांगली, ईशान्येला पण बेस्ट. पण हेच की अडगळ, घाण हे ठेवू नका दरवाजामध्ये. अच्छा. तसं जसं की तुम्ही सांगितलं की हे दिशा खूप चांगल्या आहेत जे तुम्ही आता डिस्क्राईब केलं, पण जे आता फ्लॅटमध्ये आता राहत आहेत ते तर आता दिशा बदलू नाही शकत. म्हणजे जे पण त्यांची एंट्रन्स आहे, सो त्यांच्यासाठी काही रेमेडीज आहेत का जे आज फ्लॅटमध्ये राहतात आहेत आणि त्यांच्या दिशा म्हणजे चुकल्यात किंवा आपण म्हणू शकतो तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे नाहीयेत, सो त्यांच्यासाठी काही रेमेडीज आहेत का? 3 दिशा आहेत जिकडे दरवाजा चांगला मानला नाही जात. त्या आहेत, पहिलं मी सांगितलं तुला पूर्व आग्नेय, दुसरं पश्चिम नैऋत्य, तिसरं दक्षिण नैऋत्य, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. ह्या 3 ठिकाणीचा दरवाजा नसेल, बाकी 13 डायरेक्शनमध्ये, 13 दिशांमध्ये कुठेही असेल तरी तत्वांनुसार आणि तत्वांच्या कलरनुसार आपण रेमेडी करू शकतो. तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्या 3 दिशात असेल तर आपण थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा मग बाकीच्या दिशा बॅलन्स करून ते करू शकतो, ट्राय करू शकतो. किंवा रेमेडी जर सांगायचं गेलं तर ह्या तत्वानुसार जसे आपण टेप्स असतात आपल्या 2 ते 4 इंचचा टेप आहे ते आपण लावू शकतो. फॉर एक्झाम्पल उत्तरेला आहे तर उत्तरेला जलतत्वाचं आहे तर जलतत्वाचा आपण टेप घेऊ शकतो, ब्लू लावू शकतो. ईशान्येला जलतत्व आहे आणि पूर्वेला वायुतत्व आहे म्हणजे हवा, तर तिथे ग्रीन टेप लावू शकतो 3 किंवा 4 इंचाचे.
जेवढा आपला दरवाजा आहे त्याच्या. ते ग्रीन टेप काय करते, नक्की टेप का लावे? आता बाकी डायरेक्शन मध्ये टॉयलेट आल्यावर तिथे त्या टेप लावतो आपण, तर का लावे? हे व्हर्च्युअल एंट्री तयार करतं. जे आपण टेप्स लावतो हे व्हर्च्युअल एंट्री तयार करतं, ही व्हर्च्युअल वॉल तयार करतं, जेणेकरून ते एनर्जीज बाकीच्या ठिकाणी दोष देणार नाही. म्हणून ते आपण टेप लावतो. ते टेप लावू शकतो. परत काही मेटल्स आहेत त्यांचा यूज करू शकतो ज्या तत्वानुसार आहेत. मग ॲल्युमिनियम झालं, कॉपर झालं, स्टील झालं, स्टेनलेस स्टील, आयरन, ह्या सगळ्या गोष्टी आपण यूज करू शकतो. किंवा एंट्रन्स मध्ये काय ठेवलेलं चांगलं असतं किंवा काय ठेवू नये, याच्यात काही टिप्स? एंट्रन्सला सांगेन तर पहिली गोष्ट, तुमची एंट्रन्स इकडे आहे ज्या डायरेक्शन मध्ये, त्या कलरचे तुम्ही कार्पेट्स जे आपण वेलकम कार्पेट असतात त्या कलरनुसार यूज करू शकतो. एंट्रन्स असेल तर तिथे कर्टन्स, आपण पडदेचे यूज करतो, कोण कोण दाराला पडदे पण लावतो, ते यूज करू शकतो. परत जसं मी तुला सांगितलं, उंबरठा आहे ते साफ ठेवू शकतो आपण. क्लिनलीनेस पहिली गोष्ट, स्वच्छता ठेवायची, घाण नाही ठेवायची. दुसरी, तुला जर एंट्री रॉंग डायरेक्शनला अशी असेल किंवा तुला त्याचं पॉझिटिव्हनेस वाढवायचं, एकदम सिंपल उपाय सांगतो. ज्या डायरेक्शन मध्ये जी डोर असेल तिला 3 ते 4 इंचाची पट्टी भेटते, वास्तू टेप. ऑनलाईन पण भेटते ती, कोणाकडनं रेमेडी विकत घ्यायची गरज नाही, तुम्हाला ऑनलाईन पण भेटणार. ती भेटली की तुम्हाला फक्त डायरेक्शन माहिती असेल, एक्झॅक्ट तुमचा ग्रीड प्लॅन तुम्हाला काढता आला पाहिजे. जे ग्रीड प्लॅन नसेल काढता येत तरी टीम आहेत आपल्याकडे जे ग्रीड प्लॅन तुम्हाला फक्त काढून देतात. तुमच्या घराचं मेजर घेणार, तुम्हाला ग्रीड प्लॅन काढून देणार, त्यांनी तुमचं एक्झिस्टिंग प्लॅन कळतं तुम्हाला. म्हणजे आता तुम्ही एवढे व्हिडिओज बघतात वास्तूवरती, एवढे व्हिडिओ बघतात, तुम्हाला ग्रीड प्लॅनच माहित नसतो ना, आहे कुठे नक्की माझं काय. एकदा तुम्हाला कळालं की तुम्ही ते करू शकता. जर तुमचा ईस्टला दरवाजा येतोय तर तुम्ही ग्रीन टेप लावा 3 ते 4 इंचाची, बाहेर स्वच्छता ठेवा, ग्रीन टेप लावा, बस. बाकी काय करायची गरज नाही तुम्हाला. स्वच्छता ठेवा, चप्पल बंद बॉक्स मध्ये ठेवा, या सगळ्या एकदम इझी रेमेडीज आहेत. आता ब्लू टेप असेल तर उत्तरेला लावायची, रेड असेल तर आग्नेयपासून साऊथला असेल तर, येलो टेप कुठे चालते तर दक्षिण नैऋत्येपासून दक्षिणपर्यंत. पश्चिमेला कुठले चालते? व्हाईट चालते. व्हाईट का तर आकाश तत्व आहे. पश्चिम मॅनिफेस्टेशनची जागा काय? आकाश तत्व आहे. पश्चिम करतं काय? आकाश तत्व करतं काय? तुझ्या इच्छा पूर्ण करतं. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, धोनी, हे जेव्हा जेव्हा सेंचुरी मारतात हे पहिले वर बघतात. कुठलंही तुझं मोठं काम केल्यावर आपण असं करतो, आठवतं तुला? ह्याला आकाश तत्व म्हणतात. जसं की आपण जेव्हा कुठलं पण घरात एंट्रन्स मधून आतमध्ये जातो, सो पहिल्यांदा येतं ते हॉल. बरोबर. सो हॉल बद्दल काय सांगाल? म्हणजे हॉल मध्ये कुठल्या दिशेला चांगलं असतं? नॉर्थ ईस्ट मध्ये जर तुम्ही येत असाल, पूर्वेमधून येत असाल, उत्तरेला असाल, तर पूर्वेपासून उत्तरेपर्यंत जो स्क्वेअर होतोय, जो हॉल होतोय, तो नेहमी चांगला. एवढंच की तिथे वजनदार काही ठेवू नका. आता तुम्ही एंट्री मधनं, मी जर आतमध्ये येतोय, हॉल आहे, तर तिकडे हॉलची जी भिंत आहे ती चेक करा कुठल्या दिशेला आहे. जसं मी सांगितलं, दक्षिणेला तुम्ही बसायचं ठेवा, अच्छा, पश्चिमेला ठेवा, पूर्व आणि उत्तरेला टाळा. कारण की आपण जेव्हा सोफा घेतो तेव्हा सोफामध्ये स्टोर रूम घेते, कारण की आपण पुरुष, आपण कामाला जातो. स्टोर रूम किंवा आणि कुठे काय ठेवायचं ते घरच्या गृहिणी, बहिणी, आई, बायको हेच बघतात. मग त्या बघताना स्टोर किती राहील, मग तो स्टोर असं, मग त्याचं वजन होतं. मग वजन उत्तरेला आलं की तुमच्या ऑपॉर्च्युनिटीजवर जडपणा आला, करिअरवर जडपणा आला. पूर्वेला आलं की तुमच्या सोशल कनेक्शन्सवर जडपणा आला, फ्लो नाही होणार पाहिजे तसं, सोशल कनेक्शन वाढणार नाही. तर दक्षिणेला जेवढं वजन होईल तेवढं दक्षिणेला ठेवा. तुमचं ग्रोथचं काय असेल, जसं फॉर एक्झाम्पल मनी प्लांटचं सांगायचं झालं, तर मनी प्लांट तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही नॉर्थ ईस्टच्या डायरेक्शनला ठेवू शकता, नॉर्थला ठेवू शकता. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येला ठेवू शकता. मनी प्लांट तुम्ही ईशान्येला ठेवू शकता, उत्तरेला ठेवू शकता, ती ग्रोथ आहे. परत काही दिशेला तुम्ही आर्टिफिशियल फ्लॉवर ठेवू नका. एक माझ्याकडे एक टेस्टिमोनियल आहे, मी ज्यांचं काम केलेलं, तर आर्टिफिशियल फ्लॉवर हे ग्रो होत नाहीत, तसेच असतात. मग ज्या दिशा ग्रोच्या आहेत, तर ईशान्य दिशेला आयडियाज ग्रो होतात डोक्यामध्ये, ऑपॉर्च्युनिटीज, उत्तरेला ऑपॉर्च्युनिटी येतात. तर ह्या ठिकाणी तुम्ही आर्टिफिशियल फ्लॉवर ठेवलं तर तुमची ग्रोथ पाहिजे तशी होणार नाही. घरामध्ये ज्या वस्तू तुम्ही जिथे ठेवल्यात त्याच्यावर लक्ष द्या. हॉलमध्ये कुठल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे? हॉलमध्ये सांगितलं की सोफा म्हणजे आपण बसतो त्या डायरेक्शन सांगितलं, पण सोफा कुठल्या जागी ठेवला पाहिजे, किंवा जे फोटो फ्रेम्स आपण लावतो, आता फ्रेम आपण लावतो त्या, जर तुला ज्या इच्छापूर्ती फ्रेम आहेत, तुझ्या ज्या इच्छा आहेत, तुला समज जर पैसे हवे आहेत किंवा तुला आणि काही इच्छा आहे, तुला कुठल्या प्लेयर सारखं बनायचंय, तुला कुठल्या पॉडकास्टर सारखं बनायचंय, प्रत्येकाची इच्छा वेगळी असेल, तर ती तुमची इच्छा तुम्ही वेस्टला लावू शकता, तुमच्या पश्चिमेला लावू शकता.
जसं तुमची इच्छा आहे, समजा तर तुम्हाला काही प्लेअर बनायचं, स्पोर्ट्स प्लेअर आहे, क्रिकेट आहे सध्या, देवानंतर पूजा केली जाणारी जर काही गोष्ट असेल तर ती क्रिकेट आहे इंडियामध्ये, भारतामध्ये. तर पश्चिमेला तुम्ही कुठल्या प्लेअर सारखं बनायचं तर तो प्लेअर लावू शकता पश्चिमेला. परत उत्तरेला तुम्ही सांगू शकता की उत्तरेला तुम्ही फ्रेम लावायचे तर तुम्ही वॉटरफॉलची फ्रेम लावू शकता. अच्छा. वाहत्या पाण्याची फ्रेम लावू शकता. पूर्वेला जर तुम्हाला लावायचे तर तुम्ही रायझिंग सनची लावू शकता, कारण की प्रत्येकाच्या घरी सूर्य येत नाही. म्हणजे हेच आहे जे मी तुला मगाशी सांगितलं, सबकॉन्शियस माइंड पॅटर्न. हॉलमध्ये जास्त काही ठेवू नका, फक्त बसण्यासाठी. जसं आपण घरी आलो, कामावरून दमून आलो की बसण्यासाठी जे आपल्याला एक सोफा हवा ते फ्रेश झाल्यावरती. जर तुम्ही टीव्ही ठेवत असाल, जर मगाशी तुम्हाला सांगितलं जे मी की पूर्व ईशान्य दिशा आहे किंवा पूर्व दिशा आहे, तुमची जर पूर्वेला भिंती येत असेल तर तिकडे तुम्ही फेस करून बसू शकता आणि तिथे तुम्ही टीव्ही ठेवू शकता. उत्तरेला तुम्ही वाहत्या पाण्याचा, वॉटरफॉलचा फ्रेम लावू शकता. आणि हॉलमध्ये तुमच्या जे मनाला जे बघितल्यानंतर प्रसन्न करतात ज्या गोष्टी त्या तुम्ही ठेवू शकता. ट्राय करा की आर्टिफिशियल जास्त फ्लावर्स पण येणार नाहीत. आणि जर ती पूर्व दिशा असेल आणि उत्तर असेल तर जास्त ट्राय करा की ग्रीन कलर मध्ये, हिरवा कलर तुम्ही युज कराल. अच्छा. जे काही हॉलमध्ये कुठला कलर चांगला असतो? हॉलमध्ये असं नाही, ओव्हरऑल कलर जर मी तुला सांगितलं तर हॉलमध्ये ऑफ व्हाईट. ओके. एकमेव कलर आहे जो 60 ते 70% वास्तुदोष संपवतो, तो म्हणजे ऑफ व्हाईट. ज्याला काहीच कळत नसेल वास्तूमधलं त्यांनी ऑफ व्हाईट कलर करावा. त्याच्यामध्ये पण मी शेड सांगतो, जर शेड नसेल माहिती तर मॉर्निंग ग्लोरी. मॉर्निंग ग्लोरी ही शेड आहे, ही शेड मारा, तुम्हाला ऑटोमॅटिक घरात पॉझिटिव्ह वाटेल. ओके. आणि पूर्ण घराला. ओके. आणि हॉलमध्ये आपण जसं की घड्याळ लावतो, सो त्या घड्याळ कसं असलं पाहिजे, कुठल्या दिशेला असलं पाहिजे? घड्याळ उत्तरेला आणि पूर्वेला चांगलं. अच्छा. नॉर्मल आपलं गोल घड्याळ, त्याचं बॅकग्राऊंड व्हाईट असावं. आणि उत्तरेला असेल तर नॉर्मल आपलं व्हाईट घड्याळ ज्याचं गोल आहे, ज्याच्यात कलर नको जास्त, नॉर्मल व्हाईट अँड ब्लॅक. आणि पूर्वेला असेल तर त्यांचं बॉर्डर ब्राऊन कलरची जी असते लाकडाची तीही चालेल. आणि नॉर्मल गोल घड्याळ, मी त्याची इमेज देईन तुला, मग तू व्ह्यूअर्सला दाखवू शकतोस. अच्छा. आणि जे आता आपण डिस्कस केलं की हॉल या दिशेला असलं पाहिजे, सो जे पण आज फ्लॅट मध्ये राहतात ज्यांनी ऑलरेडी घर घेतले, सो त्यांच्या म्हणजे त्यांचे जे डिरेक्शन असेल हॉलचं ते जर चुकलं असेल, जसं आपण डिस्कस करतोय, सो त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांच्यासाठी काय रेमेडीज आहेत का? रेमेडीज म्हणजे त्यांनी हेच केलं पाहिजे की त्यांचं जर रॉंग डायरेक्शनला काही गेलं असेल तर आहे त्याचे रेमेडीज आहे, किंवा त्याचं इंटेरियर प्लॅनिंग जे आपण म्हणतो ना, ऍक्च्युली काय होतं, इंटेरियर प्लॅनिंग करतानाच माणूस आपण डायरेक्ट फिट करून घेतो गोष्टी जागेवरती. जर ते रिमुवेबल असेल, म्हणजे रिमुवेबल म्हणजे सोफा आहे जो अटॅच नाही आहे, बेडरूम आहे जो अटॅच नाही आहे, बेड अटॅच असतो आजकाल इंटेरियरवाल्याचा बेडरूमचा, तर तो जर इंटेरियर प्लॅनिंग किंवा आर्किटेक्ट प्लॅनिंग जे काय आपलं घराचं आहे, बंगलोचं आहे, किंवा इंटेरियर प्लॅन जो असतो त्याच्यामध्ये जर आपण ऑलरेडी प्लॅन केलं जायच्या आधी, समज घर घेतले आज जे राहत आहेत त्यांना रेमेडीज आहेत, पण ते आपण तिकडे गेल्यानंतर ऑब्झर्व केल्यानंतर त्यांचं 16 दिशा काढल्यानंतर आपण एक्झॅक्ट सांगू शकतो ते आहे कुठे. आणि ते असल्यानंतर त्याला चेंजेस आहेत. जर समज आता बेड आहे ज्याचा कलर रॉंग गेला असेल तर आपण बेडच्या इंटेरियर मध्ये कलरचं कव्हर घालू शकतो, त्या कलरचं त्याला कलर घालू शकतो, त्याची दिशा बदलू शकतो, बसायची डायरेक्शन म्हणजे फेसिंग कुठे होत आहे ते बदलू शकतो. ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण भरपूर गोष्टीचे करू शकतो. सॉल्युशन ऑलमोस्ट सगळ्या गोष्टीवरती आहे. जसं मी 3 ज्या दिशा बोललो त्याच्यामध्ये थोडं प्रॉब्लेम येतो, पण बाकीच्या डायरेक्शन मध्ये रेमेडीज आहेत. तर ह्याच्यानंतर जसं की हॉलमध्ये आपलं देवघर येतं, सो त्याच्याबद्दल काय सांगाल की कुठल्या बाजूला असलं पाहिजे, कुठल्या दिशेला असलं पाहिजे, कुठल्या दिशेला चांगलं असतं? देवघर सगळ्यात बेस्ट डायरेक्शन आहे देवघराचं, ते म्हणजे ईशान्य. अच्छा. ईशान्य तुमच्याकडे नसेल तर पश्चिम, आणि हे दोन्ही नसतील तर त्याच्यानंतर पूर्व. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये खूप जणांचा प्रश्न असतो की देवघर हॉलमध्ये असलं पाहिजे की किचन मध्ये, तर खूप जण किचन मध्ये देवघर असतं, कुणाचं हॉलमध्ये असतं, सो वास्तूप्रमाणे देवघर कुठं असलं पाहिजे? देवघर हे हॉलमध्ये असावं, आणि देवघर बेडरूम आणि किचन मध्ये कधीच नसावं. किचन मध्ये नसावं, कारण की सगळेच आपण सात्विक खात नाही, कोण व्हेज खातात, नॉनव्हेज खातात, त्याच्यामुळे देवघर तिथे नसावं. आणि बेडरूम मध्ये आपण झोपतो तर त्यामुळे तिकडे नसावं. तर हॉलमध्ये जर तुमच्याकडे ईशान्य नसेल तर ट्राय करा पूर्व येते काय, पूर्व नसेल तर पश्चिम,
अच्छा. सगळ्यात बेस्ट ईशान्य, सेकंड बेस्ट पश्चिम, हम्म. तिसरं बेस्ट पूर्व. अच्छा. म्हणजे देवघरामध्ये- ऑप्शन नसेल तर पूर्व, नाहीतर ईशान्य आणि पश्चिम हे दोनच दिशा आहे जिथे देवघर देवारा असावा. अच्छा. आणि देवाऱ्यामध्ये आपण म्हणतो की काही ठेवू नये वर, किंवा देव जास्त मूर्त्या ठेवू नये, किंवा खूप मोठ्या आकाराच्या ठेवू नयेत. प्रत्येकाच्या आपण सांगू शकतो की प्रत्येकाची प्रथा वेगळी आहे. म्हणजे आता भरपूर जाती पोटजाती आहेत महाराष्ट्रामध्ये, हिंदूंमध्ये पण, आपल्या मराठांमध्ये पण. तर विषय असा आहे की जे तू विचारलासा प्रश्न, त्याच्यावरती एक सांगू शकतो की देवाऱ्याच्या वरती वजन नसावं. देवाऱ्याच्या आतमध्ये काय काय ठेवायचं ते प्रत्येक गावागावात, प्रांतात वेगवेगळे आपण ठेवतो ते. तर जिथपर्यंत वास्तूचं स्टडी आहे तर वास्तू देवारा कुठे असावा ते सांगू शकतो. जसं तू प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आपण एक सांगू शकतो की देवाच्या ज्या मूर्ती आहेत ती कुठलीही मूर्ती असेल ती एकच असावी. अच्छा. मूर्ती एकच असावी. प्रतिमा चालतील जास्त असलेल्या, पण मूर्ती एकच असावी. देवाची मूर्ती एकच असावी. जसे गणेशजी झाले, गणपती बाप्पा झाले, श्रीकृष्ण झाले, विठू माऊली झाले, अन्नपूर्ण देवता झाली, लक्ष्मी देवी झाली. तर ह्या सगळ्या देवांची एकच मूर्ती असावी. डबल मूर्ती कुठल्याच देवाची ठेवू नये. अच्छा. देवघरामध्ये कुठली गोष्टीची काळजी जास्त घ्यावी, की जसं तुम्ही सांगितलं की मूर्ती दोन पेक्षा किंवा म्हणजे एकच ठेवावी, अशा कुठल्या अजून गोष्टी जे तुम्ही पर्सनली जाऊन बघता की लोक चुकीच्या ठेवतात? वास्तूमध्ये देवाऱ्यात काही ठेवलंय, देवघर कुठे आहे हे बघितलं जातं ऍक्च्युली. बाकी देवाऱ्यामध्ये काय ठेवलं हे प्रत्येकाचं, जसं मी तुला बोललं की प्रत्येकाचं कुळ वेगळं आहे, कुलस्वामिनी वेगळे आहेत, कुलदैवत वेगळे आहेत, त्यानुसार ठेवलं जातं. तर तेच आहे की देवांमध्ये तर डबल मूर्त्या नसाव्या हे तरी काय झालं. परत आपल्याला गणपतीच्या मूर्त्या गिफ्ट भेटतात भरपूर. ते आपण घराच्या कुठल्या कुठल्या डायरेक्शन मध्ये कुठे कुठे असतं आपल्यालाच माहित नाही, तशा नसाव्या. तर त्या एकच असावं, गणपती बाप्पा एकच असावे. परत एक आपण जर बघितलं तर आता गणपती बाप्पांचे अर्धे फेस असतात, फक्त मुकुट असतं, फक्त चेहरा असतो, बाकी बॉडी नसते. किंवा आणि हे नाही म्हणू शकत, पण ते शो पीस सारखं बनवलेलं असतं गणपती बाप्पांचं, ते नसावं घरामध्ये. अच्छा. ते चांगलं नाही. गणपती बाप्पा जर आपण जसं दिसतोय आपण दोघं तसं आपलं ठेवलं तर ठीक आहे. आपलं कार्टून किंवा शो पीस असं बनवून कोणी कुठे ठेवलं आपल्याला आवडेल का? तर ते देवाच्या जागेवर आहे. तर ते शोपीस म्हणून जे घरामध्ये ठेवले ज्यांनी गणपती, किंवा ज्यांनी आपल्या आणि कुठे ठेवले असतील, तर त्यांनी ट्राय करावे की ते नसावे, ते बेस्ट असतं. ओके. आणि देवाराच्या वरती वजन नसावं, आणि देवारा ईशान्य किंवा पश्चिमेला असलेला बेस्ट. जागा नसेलच तर पूर्वेला, पण ईशान्य आणि पश्चिम या दोनच जागा आहेत विश्वकर्मा प्रकाशजींच्या ग्रंथानुसार, की जिकडे आपण ठेवू शकतो. आणि जे आपले 32 देवता आहेत चारही दिशेला, प्रत्येक दिशेला 8-8 पद आहेत, 8-8 देवता आहेत, तसे 32 देवता आहेत. त्याच्यामध्ये ईशान्य आणि पश्चिमेला या दोनच दिशा आहेत जिकडे दिलेल्या, जिथे देवारा चालू शकतो. की पश्चिमेला जसं मी तुला सांगितलं इच्छापूर्ती आहे, आणि ईशान्येला आपला फोकस आहे. मग तिथे मेडिटेशन रूम, ड्रॉइंग रूम, किंवा आणि जे काही तुला करायचं ते करण्यासाठी, तू जे काही तुझं करिअर आहे, फोकस आहे, ज्याच्याबद्दल आयडियाज पाहिजे, तर तिथे तू बसू शकतोस थोडा वेळ. ओके सर. त्यानंतर आपण जे मेन आपण बघतो की ते आहे किचन. ओके. जिथे आपण स्वयंपाक बनवतो. बरोबर. सो किचन कसं असलं पाहिजे, कुठल्या डिरेक्शनला असलं पाहिजे, कुठल्या डिरेक्शनला चांगलं असतं, सो त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात उत्तम किचन कुठे हवं तर ते आग्नेय दिशेला. अच्छा. एक्झॅक्ट आग्नेय दिशेला नसेल भेटत तर हलका जर थोडं शिफ्ट झालं, म्हणजे दक्षिण आग्नेय, आग्नेय इज द बेस्ट. आग्नेय दिशेलाच किचन असावं. त्याचं फेसिंग म्हणजे जेवण करताना आपला फेस जर पूर्वेकडे असेल तर बेस्ट, नसेल तर आपला दक्षिणेकडे जाऊ शकतो किंवा दक्षिण आग्नेयाकडे. तर आग्नेय दिशा किचनसाठी सगळ्यात बेस्ट. ओके. आणि जेवण करताना आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपला मुख, आपलं फेस हे पूर्वेकडे असलेलं बरं. सेकंड किंवा दुसरी जागा बेस्ट जर किचनसाठी तुम्ही म्हणताय तर ती पश्चिम असेल. अच्छा. आग्नेय इज द बेस्ट. आग्नेयाला ट्राय करा, आग्नेयाला घेता येईल. बाकीच्या ठिकाणी रेमेडीज आहेत, पण आग्नेयाला असलेलं बेस्ट. सेकंड बेस्ट पश्चिम, ईशान्येला नसावं. ओके. आणि फ्रीज वगैरे ते कोणत्या जागे असले पाहिजे? गॅस स्टोव्ह आपण म्हणतो. फ्रीज, मिक्सर किंवा वॉशिंग मशीन, ह्या तुमच्या जास्त करून मिक्सर जो आहे तो फिरायचं काम करतो.
फ्रीडम म्हणजे कंटिन्यू चर्निंग झालं, जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं दिशा सांगताना. तर पूर्व आग्नेय दिशा आहे तिकडे तुमचं मिक्सर झालं, वॉशिंग मशीन झाले ते तिकडे असावं. फ्रीज तुमचं झालं तर पश्चिम नैऋत्यला असावा, किंवा किचनमध्ये जर असेल तर तो निगेटिव्ह झोन्समध्येच, तीच म्हणजे पूर्व आग्नेय, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट तिकडे असावं. आणि टाइल्स किंवा कलर कोणता असावा किचन मध्ये? किचनमध्ये तुम्ही जर टायलिंग्स लावताय तर खाण्याच्या रिलेटेड जे काय टाईल्स असतात, आपण जे काय बनवच्या रिलेटेड, म्हणजे किचनमध्ये आता टाईल्सचं भरपूर डिझाईन आलेले आहेत, तर तुम्ही किचनमध्ये तुम्ही लावू शकता जेवण, कॉफी किंवा जे काय असतं. पण जास्त कलर यूज कराल तर तो रेड टाईपमध्ये असावा. ओके. ऑफ व्हाईट बेस्ट टाईल्स ऑलवेज. आणि डायरेक्शन जर आग्नेयाला असेल तर क्रीम, ऑफ व्हाईट, जास्तीत जास्त थोडा मरून मध्ये असेल तर रेड कलर पण चालेल, पण रेड एकदमच कधी कधी डार्क दिसतो म्हणून. नाही तर मग, आणि कटडा तुमचा कधीही ग्रीन असावा. अच्छा. कटडा काळा नसावा. आग्नेयाला काळा कलर नसावा. अचानक ऍक्सिडेंट्स होतात, मग ते रोडवरचे बाईक ऍक्सिडेंट, कार ऍक्सिडेंट्स नाही म्हणत, घरात पण कधीतरी काहीतरी पडतं, कधी सिलिंग पडलं, कधी काय पडलं कोणावरती, तर आग्नेयाला तुमच्या काळा कलर असेल तर प्रॉब्लेम देऊ शकतो, ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. तर आग्नेयाला काळा कलर टाळा. आग्नेयाकडे तुम्ही हिरवा कडप्पा, हिरवा ग्रानाइट म्हणतात, कोण मार्बल म्हणतात, जे तुमच्या इथे हिरवा कडप्पा ठेवा. अच्छा. का हिरवा? तर वायू तत्व आणि अग्नी तत्व हे एकामेकांपासून बनतात, म्हणून आग्नेय ही लाल आहे, आणि लाल असल्यामुळे त्याचं तत्व वायू तत्व बरोबर जुळतात, आणि त्याच्यामुळे हिरवा कडप्पा. आणि जर ज्यांच्याकडे काळा कडप्पा आहे ऑलरेडी, सो त्यांच्यासाठी काही रेमेडीज? त्यांच्यासाठी रेमेडीज म्हणजे तुम्ही सांगितले त्याचं ग्रीन टेपिंग करू शकता, किंवा जेवढी तुमची शेगडी आहे त्याच्या खाली तुम्ही ग्रीन कडप्पा तेवढा कट करून त्याच्यावर ठेवू शकता. ओके. कारण की ते काय करणार, ब्लॅक आहे ते पाण्याचं कलर आहे, जसं मी बोललो ब्लू आणि ब्लॅक हे जलतत्वाचे कलर आहे. तर जल आणि अग्नी, म्हणजे आपण जर अग्नीमध्ये जल टाकलं तर काय होणार, तसंच म्हणून जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश हे 5 तत्व आहेत. यांचं बॅलन्सिंग कसं आहे की जल आगे बरोबर पटत नाही, म्हणून मध्ये वायू तत्व आहे, तसं आहे. तर मग त्याच्यामुळे मग वायू तत्व झाला की ते बॅलन्स झालं. ओके. म्हणजे डायरेक्ट प्रॉब्लेम होत नाही, ते तिकडे बॅलन्स झालं. अच्छा. आणि एक परफेक्ट वास्तू किचन कसं असलं पाहिजे, म्हणजे काय अजून किचन मध्ये काही गोष्टी ठेवल्याने काही होतं का, किंवा खूप जण काही ठेवतात रेमेडीज असं ऐकून, सो अशा कुठल्या गोष्टी जे किचन मध्ये ठेवल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी जे नाही ठेवल्या पाहिजे की अवॉइड केल्या पाहिजे, असं काही आहे का? पहिलं म्हणजे ब्लॅक कलर आपण अवॉइड केला पाहिजे किचन मध्ये. अच्छा. दुसरी गोष्ट, ग्रीन कडप्पा हे कंपल्सरी ठेवलं पाहिजे. आणि किचन तुम्ही रोज रात्री जर व्यवस्थित साफ केलं, आणि रात्री कापूर जो असतो आपला, कापूर, भीमसेनी कापूर, पूर्ण भांडी घासून सगळं फायनल झालं दिवसभराचं, रात्री तिथे साफसफाई केलं, एक तांब्यात फ्रेश पाणी भरून ठेवलं, त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि कापूर जाळलं, तर तुम्हाला आग्नेय दिशा नेहमी पॉझिटिव्ह रिझल्टच देणार. ओके. तुमचं जर भांडी घासायचं बेसिन येत असेल ते तुम्ही पूर्व आग्नेयाच्या दिशेत घ्या किंवा दक्षिणेच्या दिशेत घ्या. आग्नेय दिशेमध्ये जेवढी स्वच्छता ठेवता येईल, जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं तुमच्याकडे कॅश, लिक्विडिटी, कॉन्फिडन्स, लक्झरी येणार. अच्छा. म्हणून तुमचं किचन, तुमचं रसोईघर हिंदीत म्हणतात किंवा किचन आपण म्हणतो, जे त्याच्यासाठी साफ असावं. आणि कुठल्या अशा गोष्टी ज्या किचन मध्ये नाही केल्या पाहिजे किंवा चुकूनही करू नये, अशा काय आहे? चुकूनही करू नये म्हणजे किचन मध्ये पहिली गोष्ट मी सांगितलं तेच की साफसफाई सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि करू नये म्हणजे देवारा नसावा किचन मध्ये. ओके. किचन मध्ये देवारा नसावा. आणि असं नसतं की जागा नसते, दुसरीकडे शिफ्ट होऊ शकतं, पण माहीत नसतं कोण कोण आपल्या मर्जीनेच वास्तू करतं. प्रोफेशनल्स किंवा जेन्युइन किंवा ऑथेंटिक वास्तुतज्ञ हायर असं नाही म्हणून प्रत्येकाला जमत पण नाही, पण किचन मध्ये अवॉइड करावं. ओके. एक वेळेस हॉलमध्ये घ्यावा देवारा, किचन आणि बेडरूम मध्ये देवारा नसावा. किंवा जिथे देवारा असेल तिथे माणसाने बेडरूम बनवू नये. बेडरूमची सगळ्यात बेस्ट पहिली दिशा जी सांगेल ती दक्षिण. अच्छा. डोकं दक्षिणेकडे, पाय उत्तरेकडे. अच्छा, झोपताना. ओके. दुसरी गोष्ट, पश्चिम दिशा, दुसरी दिशा.
तिसरी दिशा जर आपण मास्टर बेडरूम बघा, तर सगळं ऐकतं साऊथ वेस्ट किंवा नैऋत्याला असावा मास्टर बेडरूम. त्याचा अर्थ काय होतो? मास्टर बेडरूम म्हणजे कोण? घरातला मास्टर. म्हणजे घरातला मास्टर म्हणजे कोण? सगळ्यात एक्सपिरियन्स व्यक्ती किंवा ज्यांनी रिटायरमेंट घेतली आहे. जसे आपण आता घरात नॉर्मल आजोबा असतील आपल्या किंवा आणि काय असेल तर आपण सांगतो की आता भरपूर काम केलं, आराम करा, कारण की ती स्टेबिलिटीची जागा आहे. ओके. तर त्या माणसाने तिथे झोपावं. अच्छा. स्टेबिलिटी आहे तर साऊथ वेस्टला, म्हणून त्या माणसा म्हणजे तो आराम करेल, रिलॅक्स करला. तर त्याचं आयुष्य त्याने मेहनत केली, भरपूर काय केलं, आता आराम करावा. अच्छा. बेडरूम कुठल्या जागी असलं पाहिजे? जसं सांगितलं, दक्षिण चालेल बेस्ट, पश्चिमेला चालेल, नैऋत्याला पण चालेल. अच्छा. उत्तरेला आणि नसावं, पूर्वेला पण नसावं. या 3 ठिकाणी बेस्ट आहे. आणि जसं सांगितलं, डोकं कुठल्याही रूम मध्ये तुम्ही झोपा, डायरेक्शन मॅटर करते, ती रूम कुठे आहे, पण तुमचं डोकं आणि पाय मॅटर करतं. म्हणजे सगळ्यात बेस्ट पोझिशन आहे ती तुमचं हेड पोझिशन. डोक्याची पोझिशन साऊथला असेल आणि पाय नॉर्थला असतील. अच्छा. सेकंड पोझिशन आहे बेस्ट, ते डोकं पूर्वेला असेल आणि पाय पश्चिमेला असेल. आणि हे 2 पॉसिबल नसेल तर डोकं पश्चिमेला आणि पाय पूर्वेला. ओके. आणि कोणत्या फ्रेम्स आपण बघतो की जनरली चुकीच्या लावल्या जातात? म्हणजे बेडरूम मध्ये कुठल्या फ्रेम लावू नये किंवा कुठल्या लावाव्यात, त्यासाठी काय? बेडरूमचं तुमची दक्षिणेला असेल तर तिकडे तुम्ही जलतत्वाच्या म्हणजे वॉटरफॉल झालं, काही अशा गोष्टी झाल्या ज्या तुमच्या फेम आणि नेमला प्रॉब्लेम देऊ शकतात, किंवा तत्वाच्या अपोजिट. जसे ती फायरची दिशा आहे तर तिथे तुम्ही पृथ्वी तत्वाची काय फ्रेम लावलात किंवा काय तिथे येल्लो कलर यूज केलात तर प्रॉब्लेम देऊ शकतो तुम्हाला. वॉटरफॉलचं फ्रेम लावले तर प्रॉब्लेम देऊ शकतो. आणि भरपूर काही गोष्टी आहेत, पण ह्या 2 गोष्टी मेजरली आहेत की तुम्ही अवॉइड करू शकता. कलर कोणते बेडरूम साठी बेस्ट असतील वास्तूप्रमाणे? वास्तूप्रमाणे साऊथला असेल तर खिडक्या वगैरे. खिडक्या साऊथ साईडला असे पण खिडक्या कमी असाव्या, कारण की साऊथला मोस्ट ऑफ जेव्हा आपला सूर्य दुपारचा दक्षिणेकडे येतो, सूर्योदय, तेव्हा प्रकाश जो आहे दक्षिणेचा तो जास्त असतो दुपारचा, ते रूम तापते. म्हणून दक्षिणेला कधी बाऱ्या कमी असाव्या. पण बाकीचं झालं गोष्टी तर कलर हा ऑफ व्हाईट बेस्ट आहे. साऊथला असेल तर लाईट पिंक यूज करू शकता तुम्ही, पिंक यूज करू शकता, लाईट मरून यूज करू शकता, रेडचे कुठलेही शेड पण लाईटिश, जेणेकरून तुम्ही जाता. कारण की तुमचं 60% ऑफ द लाईफ किंवा 70% आपण जेव्हा 6-7 तास झोपतो तेव्हाच आपण घरी असतो. नाही तर जो तो माणूस बिझनेसमॅन असू दे, किती मोठा, तो घरी नसतो. सकाळी रुटीन केलं की तो कामावर निघतो, संध्याकाळी येतो, जेवतो, फ्रेश होतो आणि झोपायला जातो. बेडरूम इम्पॉर्टंट आहे. कुठे झोपता ते इम्पॉर्टंट. बेडरूमचं रिलॅक्सेशन महत्वाचं आहे. तुमची बॉडी दुसऱ्या दिवसासाठी तयार होत असते, तर ते तुमचं बेडरूम कुठे. बेडरूम फार महत्वाचं काम करतं माणसाचे. तर बेडरूम मध्ये जास्त कलर नाही घेता, ज्या दिशेला जे तत्व आहे त्या कलरचा यूज करावा. साऊथला असेल तर साऊथ, वेस्टला असेल तर व्हाईटचे शेड. ऑफ व्हाईट सगळ्यात बेस्ट. म्हणून मी सांगितलं की पूर्ण घरामध्ये ऑफ व्हाईट मारला तर काहीच करायची गरज नाही, वेगळा कलर करायची गरज नाही. जर तुम्हाला इंटिरियर करायचंय, ते पण तुम्ही वास्तू जर कन्सिडरेशन मध्ये घेताय आणि करताय तर व्हेरी बेस्ट. ओके. आणि मी खूप जागी ऐकलंय असं की बेडरूम मध्ये आरसा असावा की नसावा, ह्याच्यात खूप जण प्रश्न असतो की बेडरूम मध्ये कोणत्या बाजूला आरसा असावा किंवा कोणत्या दिशेला चांगला असतो. दिशेला म्हणता नाही येणार तसा. आरसा नुसता विदाउट बेडरूमचा बघितला तर आरसा तुमचा पूर्वेला आणि उत्तरेला चालतो. पण बेडरूम मध्ये असं आहे की तुम्ही जेव्हा झोपता तर तुमच्या बेडचं जी प्रतिमा आहे ती तुमच्या आरशात दिसून आहे, बाकी कुठल्याही डायरेक्शनला चालतो. बेडरूम मध्ये तुम्ही झोपताय, तुमचा बेड आणि तुमच्या झोपण्याची जे प्रतिमा आहे ती आरशात पडून आहे, बाकी कुठल्याही डायरेक्शनला चालतो. अच्छा, असं काय की याच्या मागे काय रिझन असं आहे की वास्तुदोष होऊ शकतात निर्माण त्याने, कारण की तेव्हा तुमची बॉडी रिकव्हरी मोड मध्ये असते, तुम्ही झोपलेला असतात. आणि आरसा काय काम करतो तर आरसा तेच तुम्हाला रिफ्लेक्ट करतो ना परत, मग तो तुम्हाला लेथार्जिक किंवा लेझी करू शकतो किंवा आणि काय दोष निर्माण करू शकतो. म्हणून त्याच्यासाठी बेडच्या समोर आरसा नसावा. त्याची प्रतिमा पडू नये, तो कुठल्याही अँगलला असेल. आणि घरात सगळीकडे बेस्ट बघितलं तर तुम्ही पूर्व आणि उत्तरेकडे आरसा नेहमी चांगला. ओके. आता ड्रेसिंग टेबल असतात बेडरूम मध्ये, तुम्ही मोठ्या ठिकाणी गेलात तर एवढंच की कधी तुम्ही हॉटेलमध्ये पण बघा, तुमचं ड्रेसिंग टेबल जे असतं जेव्हा तुम्ही झोपता, मिरर समोर नसते तुमच्या, किंवा मिरर
मध्ये तुमचा कधीच बेड दिसणार नाही, साईडला असतो तो. हम्म. त्याच्यासाठीच. अच्छा. कारण की मोठमोठे लोक जेवढे सक्सेसफुल आहेत, जेवढे स्पोर्ट्स प्लेअर आहेत, जेवढे सेलिब्रिटीज आहेत, हे सगळं कन्सिडरेशन घेऊनच त्यांचं घर डिझाईन करतात. ओके. तर माझं सांगणं हेच असेल की कोणी घर नवीन घेत आहे, प्लॉट नवीन घेत आहे, तर त्यांनी ह्या गोष्टी आधीच करा. कोण कोण म्हणतं आता आपण जाऊ आणि मग बघू, तर त्यांनी नंतर त्रास होतो आणि नंतर नुकसान होण्यापेक्षा असं माझं सांगणं आहे की त्यांनी आधीच ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडरेशन मध्ये घ्यावा आणि Okay. त्यांनी सगळं सिलेक्ट करावं त्याच्या. अच्छा. आणि बेडरूम मध्ये जनरली आपण कपाट पण ठेवतो, बरोबर. जे पैसे ठेवण्याची जागा आहे किंवा आपले जे कपडे असतात ते ठेवण्याची जागा आहे. सो ते कुठल्या जागी बेस्ट असतात किंवा पैसे आपण जे कपाटामध्ये लॉकर मध्ये ठेवतो, सो ते कुठल्या जागी असावेत? असं काही सोनं वगैरे आपण जे ठेवतो. सोनं आणि पैसे हे याच्यासाठी मी सांगेन तर पश्चिम दिशा. सोनं आणि पैसे ठेवण्यासाठी पश्चिम दिशा सेव्हिंग्सचे. उत्तरेला कुबेराची दिशा आहे, उत्तरेला पण तुम्ही ठेवू शकता. तो उत्तर आणि पश्चिम ही बेस्ट. आणि दक्षिण असेल तरी चालेल, पण ती 0 डिग्री पाहिजे, म्हणजेच प्युअर साऊथ. तर सगळ्यात बेस्ट दिशा सांगेन त्याच्यामध्ये तर तुम्ही उत्तर, दुसरी दिशा पश्चिम, तिसरी दक्षिण. ओके. ती डिपेंड करते तुमची एंट्री कुठे आहे. आता मी 3 दिशा का सांगितले, एकच सांगू शकत होतो. प्रत्येकाची एंट्री वेगळ्या ठिकाणी आहे. मुंबईमध्ये किंवा सिटीमध्ये कुठलेच फ्लॅट सगळे वास्तू संपन्न नाही आहेत. कारण काय, ते एकच घर नाहीये, भरपूर घर आहेत तिकडे. प्रत्येकाचे वॉशरूम्स एका राहिले आहेत, प्रत्येकाचं दिशा कुठली कट नसते. आपण एक कन्सेप्ट ऐकत आलो हल्ली भरपूर, दिशा कट आहे. दिशा कट नसते, दिशा त्याच जागेवर असते बरोबर. आपली वास्तू वाकडी तिकडे असते, आपलं घर वाकडं तिकडे असते, दिशा बरोबर आहे. बरोबर. मग ते कटचा जो कॉन्सेप्ट आहे ना, तो तिकडेच येतो की कुठली कुठली दिशा घरात नाही येत आहे, काय होत आहे त्याच्यावर आहे. ओके. कोणत्या गोष्टी ते टाळाव्यात बेडरूम मध्ये जनरली, किंवा कुठल्या गोष्टी ठेवल्याने चांगलं होतं किंवा असं काही आहे का? बेडरूम मध्ये असं काही हे नाहीये. बेडरूम तुमचं असं डिझाईन केलं पाहिजे की तुम्ही नेहमी तिथे रिलॅक्स करायला जाताय. तर बेडरूमचे जे तुम्ही जे काय मेंटेनन्स असतं किंवा बेडरूम मध्ये आपण उशी, चादर, जे काय आपलं हंतरूण म्हणू शकतो हे ठेवतो, ह्याच्या ठेवणी बरोबर पाहिजे, प्रॉपर पाहिजे. कारण की काही ग्रह त्याच्यावरती काम करतात, म्हणून तुमचं बेडरूम कधी पण साफ स्वच्छ असावं. आणि गोष्टी ठेवण्याच्या असं काही नाही, प्रत्येकाची आवड आहे. फक्त अँटी एलिमेंट नाही पाहिजे. अँटी एलिमेंट म्हणजे काय, तुमच्या डायरेक्शन ज्या डायरेक्शन मध्ये बेडरूम येतोय त्याच्या अपोजिट काहीतरी ठेवू नका. अच्छा, अपोजिट म्हणजे काय? अपोजिट इन द सेन्स, आता समज जर पृथ्वी तत्वाचा आहे तर तिथे अग्नी तत्वाचं काय ठेवू नकोस. पृथ्वी तत्व म्हणजे येल्लो कलर झाला, अग्नी तत्व रेड झालं. फॉर एक्झाम्पल आता तुझा बेडरूम आपण पकडूया की नॉर्मली इकडे बेडरूम तू बनवतोयस नॉर्थमध्ये आणि तिकडे तू एलिमेंट होतेस फायरचे, फ्रेम बिम, किंवा तुझा बेडरूम येते नेगेटिव्ह झोन्समध्ये. फॉर एक्झाम्पल पूर्व आग्नेय, सारखा विचार करत राहणार माणूस. तिथे कुठली रूम येऊ शकते, काय येऊ शकतं, तिथे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग होऊ शकते. एक टीम आहे, ती स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करायला तुझ्याकडे थॉट्स पाहिजे, विचार यायला पाहिजे कंटिन्यू. ती माणसं तिथे बसू शकतात. फॉर एक्झाम्पल ऑफिसचं उदाहरण दिलं मी, तर तसं तिकडे जर तुझं डोकं आलं तर तुला ओव्हर थिंकिंग करून माणूस काय होतो, एन्झायटी, डिप्रेशनमध्ये जातो. परत साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजेच दक्षिण नैऋत्य ही दिशा आहे, तिकडे जर तुझं बेडरूम आलं, डिस्मेंटल जे आहे ते डोक्यातून पण निघून जाणार, नको तेच माणूस करत राहणार. अच्छा. परत आणि आलं पश्चिम नैऋत्य दिशेला तुझं जर बेडरूम आलं, तर ह्या 3 दिशेला बेडरूम नसलेलं बरं. किंवा जर कोणाकडे पर्यायच नसेल, छोट्यातलं छोटं घर आहे, तर त्यांनी डोक्याचा भाग किंवा अप्पर बॉडीचा पार्ट तिथे न ठेवता दुसरीकडे ठेवून झोपायचं. ओके. तर त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट, निगेटिव्ह इफेक्ट्स कमी होतात. सो माझा हाच प्रश्न आहे की बाथरूम किंवा वॉशरूम हे कुठल्या साईडला योग्य असतं आणि काय नेमकं त्याच्या मागे कारण आहेत, की चुकीच्या डिरेक्शनला असलं काय काय होतं किंवा असं काय? पूर्वेला चालतं बाथरूम, पूर्वेला चालतं बाथरूम, म्हणजे मी म्हणतोय आंघोळ करायची आपली जागा. आणि उत्तरेला चालतं बाथरूम. तुझं वॉशरूम जे आहे, म्हणजे आपण टॉयलेट म्हणू ज्याला, ते 3च दिशेला चांगलं असतं. एक्झॅक्ट दिशा भेटत नाही फ्लॅटमध्ये, थोडीफार अर्धी दुसऱ्या दिशेमध्ये पण जातं. तर 3 दिशा आहेत निगेटिव्ह डायरेक्शन. परत मी सांगेन, पूर्व आग्नेय, दक्षिण नैऋत्य, पश्चिम वायव्य, या 3 ठिकाणी असलेलं चांगलं. कारण की निगेटिव्ह झोन काय करतं, डिटॉक्सिफिकेशन करतं. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे बाथरूम मध्ये किंवा वॉशरूम मध्ये, कुठल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे जेणेकरून चांगलं होईल, असं काही आहे का? वॉशरूम मध्ये आपण
जर हे त्याला गेलो काही रेमेडीज, तर वॉशरूम तर आपलं नॉर्मल निगेटिव्ह झोनमध्ये आलं बरं. जर नाहीच असेल तर जर तुमचं वॉशरूम उत्तरेला येतंय तर तुम्ही ब्लू हिरव्या कलरची किंवा ग्रीन कलरची टेप लावू शकता. आणि जर पूर्वेला येत आहे तर ग्रीन टेप लावू शकता. कशी टेप लावायची त्याचे मी तुम्हाला फोटो देईन. तुम्ही जर दक्षिणेला असेल तर रेड टेप लावू शकता. आणि जर नवीन बांधकाम करत असताना माणूस इथे टाईल्स पण यूज करू शकतो याच कलरचे. पश्चिमेला असेल तर तुम्ही व्हाईट टेप लावू शकता. एवढं सिंपल सॉल्युशन. अच्छा. आणि टाइल्स कुठल्या कलरचे असले पाहिजे? जे टेप आहेत त्याच कलरचे टाईल्स. ओके. बाल्कनी कुठल्या दिशेला चांगली असते आणि बाल्कनीमध्ये काय काय ठेवलं पाहिजे? कारण की खूप जण बाल्कनीमध्ये मनी प्लांट किंवा हे प्लांट्स ठेवतात. तर बाल्कनी ही तुझी पूर्व किंवा उत्तरेला असावी. कारण की हे दोन असे हे आहेत जे तुला सोशल कनेक्शन आणि कॅश फ्लो देतात. तर आणि तिकडे जर तू बघितलं की आता तू घरी जा, तुझ्या डायरेक्शन बघ, तुझ्या उत्तरेला नेहमी तुला थंडावाच वाटणार. उत्तरेचा जो वरंडा असतो कुठल्याही घरातला त्याला थंडच वाटतं. अच्छा. पूर्वेला तुला मिडियम वाटतं, ना थंड ना गरम, पण ते तुला पॉझिटिव्ह वाटणार. दक्षिणेला गेल्यास एकदम गरम होणार. पश्चिमेला गेला जो सनसेट असतो, सूर्यास्त, त्याच्यामुळे भरपूर गरम होतं. तर त्याच्यासाठी बाल्कनी ही कधी पण उत्तरेला आणि पूर्वेलाच चांगली. ओके. आणि तिथे झाडं कुठली ठेवायची जी ग्रोथ आहे. मनी प्लांट झालं, गोकर्णा झालं, किंवा जेवढे प्लांट आहेत जे पॉझिटिव्ह रिझल्ट देतात, जे आपण जास्त करून ज्याच्यावरती बोलतो ना थॉर्न्स, काटे नाही आहेत ज्या झाडांना, ते यूज करू शकतो आपण. ओके. गोकर्णा यूज करू शकतो, पारिजातक यूज करू शकतो, मनी प्लांट यूज करू शकतो, परत बांबू ट्री आहे ते यूज करू शकतो. ते ठेवू शकतो त्या डायरेक्शन्स मध्ये. आणि तुळशीचं जे झाड आहे हा, तुळशीचं झाड नॉर्थलाही चालतं, उत्तरेला चालतं, ईशान्येलाही चालतं, पूर्वेलाही चालतं. ओके. तुळस तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलंच आहे. तर तुळस तर पूर्वेलाच ठेवतात. तर ईशान्येला पण ठेवली तरी चालते, कारण की सूर्याचा जेव्हा प्रकाश येतो तर दोन गोष्टी आहेत, उत्तरायण आणि दक्षिणायन. तर जेव्हा उत्तरायण चालू असतो, जेव्हा जेव्हा सकाळी सूर्योदय होतो तर तो हलकासा टिल्ट असतो उत्तरेकडे, आणि दक्षिणायन चालू असतो तर तो हलकासा टिल्ट असतो दक्षिणेकडे. एक्झॅक्ट पूर्वेला सूर्य 2च दिवसात येतो वर्षातून. एक आहे 21 मार्च आणि दुसरं 21 सप्टेंबर. या 2 दिवशी वर्षातून तुला एक्झॅक्ट पूर्व म्हणजे एक्झॅक्ट ईस्ट भेटणार. बाकीच्या दिवशी दक्षिणायन असतं 6 महिने उत्तरायण असतं. ओके. आणि आपण बाल्कनीमध्ये जनरली खूप काही सजावटीचं किंवा खूप काही डेकोरेटिव्ह आयटम्स आपण लावतो. सो बाल्कनीमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत जे नाही लावाव्यात किंवा कुठल्या गोष्टी ज्या लावाव्यात, असं काय आहे? बाल्कनीमध्ये जर तू नॉर्थला करतोयस आणि ईस्टला, म्हणजे बाल्कनीमध्ये जर तू उत्तरेला किंवा पूर्वेला काय करतोयस, तू ग्रीन कलर यूज करू शकतोस. तू ब्लू कलर मध्ये कर्टन्स यूज करू शकतो, ग्रीन कलर मध्ये यूज करू शकतो, ऑफ व्हाईट मध्ये करू शकतो, क्रीम कलर मध्ये. झाडांचे पॉन्ड्स आहेत त्याचा पण कलर तू जेवढा ब्लू किंवा ग्रीन, पण ओव्हर पण नाही झाला पाहिजे, आणि ऑफ व्हाईट आणि क्रीम कलर यूज करू शकतोस. मग जे काही डेकोरेशन्स आहेत त्याच्यामध्ये पण तू आजकाल डेकोरेशन LED लाईट आलेत ऑफ व्हाईट क्रीम कलरच्या, त्या यूज करू शकतोस. अच्छा. जेवढे लाईट आणि जेवढे डोळ्याला सोबत दिसणारे कलर आहेत, लाल भडक कलर असतात ते नाही यूज करायचे. ईस्ट पासून म्हणजे पूर्व पासून उत्तरेपर्यंत हा भाग आहे, इकडे डार्क कलर्स यूज करू नका. जेवढं लाईट होईल, जेवढं ब्लूइश झालं, लाईट ब्लू, लाईट ग्रीन झालं, ऑफ व्हाईट झालं, क्रीम कलर मध्ये काय झालं, मग कर्टन्स पण असतील. म्हणून सांगितलं ज्याला कुठलाच कळत नाही त्यांनी क्रीम कलर यूज करावा. ओके. तो दोष देतच नाही कुठला. तो पॉझिटिव्ह जर तो निगेटिव्ह इम्पॅक्ट देत नाही, तो स्टेबल ठेवतो, वातावरण स्टेबल ठेवतो. ओके. आणि ज्या घरामध्ये बाल्कनी चुकीच्या जागे असेल किंवा फ्लॅट्स मध्ये आपण बघतो की प्रत्येक वेळेस आपल्याला ज्या दिशेमध्ये बाल्कनी पाहिजे त्या दिशेला भेटत नाही, मग त्यासाठी काही रेमेडीज आहेत का? रेमेडीज म्हणजे ती बाल्कनी ऍक्च्युअल कुठे आहे आणि तिचा कशासाठी वापर करू शकतो, की ती बंद करून ठेवायची हे आपण ठरवू शकतो डायरेक्शन बघून. जर निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये असेल तर ज्या नको वस्तू आहेत, किंवा आपण भरपूर आपल्याकडे म्हणतात ना एक भरपूर वर्षापासून सामान ठेवलेले असतात किंवा काय जे आपल्याला यूज नाही होणार आहे, तर तिथे ठेवून द्यायचे. जर ते निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये असतील तर, किंवा बाल्कनी आपण बंद ठेवू शकतो, तिथे कर्टन्स लावू शकतो. निगेटिव्ह जसं तुम्ही सांगितलं निगेटिव्ह डायरेक्शन बाल्कनीसाठी, सो हे कोणत्या आहेत, असं काही? ह्याच निगेटिव्ह डायरेक्शन बाल्कनीमध्ये म्हणजे त्याच ज्या 3 मी तुला सांगितल्या, पूर्व आग्नेय,
दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम वायव्य ह्या 3 डायरेक्शन मध्ये जर बाल्कनी येत असेल तर अवॉइड करायची यूज करायला, किंवा तिथे अशा गोष्टी ठेवायच्या ज्या आपल्याला नको आहेत, ओके. जे हळूहळू आपल्या लाईफ मध्ये जायला पाहिजे, किंवा घरातून जर आपल्या कधी कधी जीवावर येतं एखाद्या गोष्टीवर आपले इमोशन जुडलेले असतात, कुठली फ्रेम झाली, कुठला कपडा झाला, कुठला शोपीस झालं, ते टाकायला मनावर येतं, किंवा आणि कुठलं आपलं देवाची मूर्ती झाली जी जुनी आहे पण आता टाकताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं, किंवा मन जड होतं की कसं हे करू म्हणून, तेव्हा तुम्ही जर जर तुम्हाला त्या दिशेला तुम्ही ठेवलं तर ते हळूहळू म्हणजे माणूस त्यापासून डिटॅच होतो हळूहळू. ओके. आता तसं तुम्ही त्या बाल्कनी जर निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये असेल तर त्याचा तसा, किंवा निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये नसतील आणि दुसऱ्या डायरेक्शन मध्ये असेल तर तिथे कुठल्या कलरचा यूज करून कसं आपण बेनिफिट करता येईल ते आपण तत्वानुसार डिसाईड करू शकतो. की जे पण गैरसमज आहेत हा. वास्तू रिलेटेड, हम्म. सो त्या रिलेटेड मला खरं तर म्हणजे हे खरे आहेत की खोटे आहेत हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. हा. सो फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे की जे आपले पूर्वज आहेत जे एक्सपायर झालेले आहेत त्यांचे जे फ्रेम आहे आपण घरामध्ये ठेवतो, सो ते बेडरूम मध्ये नसावेत असे खूप जण म्हणतात. मग अच्छा. ह्याच्या मागे काय कारण आहे किंवा हे कुठे असले पाहिजे? यावर मी तुला एक सांगेन, मी जेवढी गावं फिरलोय, कोकणमध्ये फिरलोय, म्हणजे कोकण भाग फिरलोय, सातारा, सांगली, जेवढं फिरलोय, आपले जे आजोबा असतात किंवा पितृ असतात ज्यांचे आपण फोटो लावतो कुठल्या कुठल्या दारांवरच असतात बघ तू एंट्री करताना. ठीक आहे, पितृदेवतांची किंवा पितृंची एकच जागा आहे ती म्हणजे नैऋत्य. नैऋत्य या भिंतीवरती पितृंचे फोटो चालतात, बाकी कुठल्याच भिंतीवरती चालत नाही वास्तूच्या नियमानुसार. बाकी गैरसमज आणि काय गोष्टी आहेत त्या सगळ्या असाईड, पितृंचे फोटो नैऋत्य दिशेला चालतात. आणि असं पण मी ऐकले की हे जे फोटो फ्रेम असतात ते आपण अशा जागी ठेवलं पाहिजे जिथं आपली जास्त नजर जात नाही, असं काय की म्हणून नैऋत्य दिशेला आपण जास्त करून नैऋत्य दिशेला का ठेवतो, नैऋत्य दिशेमध्ये जास्त आपली म्हणजे जेवढं प्लॅनिंग असतं जे जे आतापर्यंत मी बघितलं, जर ऍक्च्युअल प्लॅन करून आपण बनवत असेल तर असंच बनवतो. किंवा नाहीतर एकदम सिंपल सॉल्युशन, जर तुम्हाला फोटो नाही ठेवायचा आहे पण फोटो हवा आहे घरामध्ये तर आपण रॅप करू शकतो कागदामध्ये, आणि पितृपक्षाचा जो महिना असतो तेव्हा आपण त्यांचं जे काय माळ असेल किंवा आणि काय जे काय आपण जे काय प्रत्येक प्रथेनुसार जे काय करतात पितृपक्षात त्यांच्या ते आपण करू शकतो. तर तेव्हा फक्त तो तुम्ही फोटो त्या दिवसासाठी तुम्ही बाहेर काढू शकता, पूजा करू शकता पितृपक्षामध्ये आणि परत ठेवू शकता. नाहीतर नैऋत्य ह्या जागेवरच तुम्ही पितरांचा फोटो ठेवला पाहिजे. खूप सारं नॉलेज ह्या व्हिडिओ मध्ये प्रोव्हाइड केलंच आहे. सो ज्यांना जे व्ह्युअर्स आपले बघतात आहेत हे पॉडकास्ट, सो त्यांना तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल सो हे कसं करू शकतात? तुमचा काही नंबर असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता, आणि तुमच्या कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत ते पण तुम्ही सांगू शकता. ओके, सर्व्हिसेस असे आहेत की मी नवीन जर बंगलो करायचा आहे, ज्याला बंगलो बांधायचा आहे, रिसॉर्ट बांधायचा आहे, किंवा रेसिडेन्शियल काही असेल, कोणत्या बिल्डरचं काम असेल, त्यांना मी आर्किटेक्ट प्लान्स देतो. परत इंटिरियर पण वास्तूच्या पंचतत्वानुसार बॅलन्स करून देतो. इंटिरियर्समध्ये काय काय कलर्स यूज करायचे, कुठले मटेरियल यूज करायचे तेही सांगतो. तर त्यासाठी तुम्ही मला जरूर कन्सल्ट करू शकता. धन्यवाद.